वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आता सिंगल इंग्लिशचे आपण कसं क्रिएट करायचे सिंगल इंग्लिश त्याचा प्रोग्राम आजच्या लेक्चरमध्ये बघून घेणार आहोत. प्रोग्राम बघत असताना आपल्याला टाईप डेफ कशासाठी वापरतात हे बघण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रोग्राममध्ये ती लिंक लिस्ट कशी नोड कशी क्रिएट करतात, त्यानंतर सगळ्या लिंक लिस्ट कशी क्रिएट करतात हे पहा. हे फंक्शन आहे मित्रांनो, सी लँग्वेजचा फंक्शन क्रिएट नावाचा फंक्शन आपण स्वतः तयार करायचा आणि त्या क्रिएट फंक्शन मध्ये आपण ती त्या नोड्स क्रिएट करायच्या. कशा क्रिएट करायच्या, कसा हेड पॉइंटर वर्क करणार, कसा हा टेम्पररी पी तुमचा वर्क करणार, टेम्पररी व्हेरिएबल पी पॉइंटर कसा वर्क करणार, त्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉइंटर कसा वर्क करणार, हे सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मेलॉक थ्रू काय होतं ही बी गोष्ट सांगणार आहे. तर आता थिअरी बघून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला हे टाईप डेफ वाले एक्सप्लेन करून सांगतो, त्यानंतर बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो. थिअरी मध्ये पहा, क्रिएशन ऑफ सिंगल लिंक लिस्ट. आधी आपल्याला सर्व गोष्टी बघायच्या आहेत. तुम्हाला जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये, याच्या आधीचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर त्या लेक्चरमध्ये बघून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्रिएशन कसे करायचे सिंगल लिंक लिस्टला, त्यानंतर इन्सर्शन करायचं असते, डिलिशन करायचं असते, इन्सर्ट बिगिनिंग, इन्सर्ट डिलीट, इन्सर्ट एंडिंग, त्याच्यानंतर डिलीट बिगिनिंग, डिलीट मिडल, डिलीट एंडिंग, असे फंक्शन्स आहेत. त्यापैकी आपल्याला आज क्रिएट वाला फंक्शन बघायचा आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये MSBTच्या एक्झाम मध्ये असाच क्वेश्चन येतो, हाऊ टू क्रिएट सिंगल लिंक लिस्ट असा क्वेश्चन येतो. मग त्याचा प्रोग्राम येतो तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला ही थिअरी लिहायची आहे आणि हा प्रोग्राम तुम्हाला तिथं लिहून यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ 4 मार्क तुम्हाला भेटून जातील तिथं. चला आता समजून घेऊया सिंगल लिंक लिस्ट कशी क्रिएट केली जाते प्रोग्राम थ्रू. पहा, सिंगल लिंक लिस्ट कशी क्रिएट केली जाते. टू क्रिएट सिंगल लिंक लिस्ट, टू क्रिएट लिंक लिस्ट वी विल क्रिएट ए नोड. आपल्याला आधी एक नोड बनवावी लागेल, 1 by 1 अँड ऍड देम टू द एंड ऑफ लिंक लिस्ट. आपल्याला एक नोड बनवावी लागेल. सिंगल लिंक लिस्ट मध्ये तुम्हाला माहिती, एक लिंक लिस्ट ही दुसऱ्या लिंक लिस्टला कनेक्टेड असते, एक लिंक लिस्ट ही दुसऱ्या लिंक लिस्टला कनेक्टेड असते. म्हणजे ही लिंक ह्याच्यासोबत असणार, ह्याची लिंक पुन्हा तिसऱ्या सोबत असणार, तिसऱ्याची लिंक पुन्हा चौथ्या सोबत असणार, चौथ्या नोड सोबत. समजलं? मग मित्रांनो, प्रत्येक नोड एकमेकाला कनेक्टेड असते त्यांच्या पॉइंटर थ्रू. ऑल नोड्स आर क्रिएटेड बाय युजिंग स्ट्रक्चर, पॉइंटर अँड डायनॅमिक मेमरी अलोकेशन फंक्शन मेलॉक. पहा, स्ट्रक्चरचा यूज करून, पॉइंटरचा यूज करून, डायनॅमिक मेमरी अलोकेशन मेलॉकचा यूज करून ते तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. प्रत्येक नोड मध्ये आपल्याला स्ट्रक्चरचा वापर होणार आहे, पॉइंटरचा वापर होणार आहे आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा वापर होणार आहे, मेलॉक फंक्शनचा वापर होणार आहे. काही नाही, मेलॉक फंक्शन हा मेमरी अलोकेट करून द्यायचं काम करतो. कुणाला? त्या हेड पॉइंटरला. हेडला आपल्याला मेमरी अलोकेट करून द्यायचं काम करतो. आता हेड काय आहे तुम्हाला माहिती. हेड काय करतो, हेडचं काम काय आहे, पहिल्या नोडला तुमचं पॉइंट करण्याचं काम करतो. मग हेडला तुम्ही जर मेमरी अलोकेट करून दिली म्हणजे पहिल्या नोडला तुमची मेमरी अलोकेट झाली. मग पहिल्या नोडला मेमरी अलोकेट झाली म्हणल्यावर त्याच्यावर तुम्ही डाटा आता इन्सर्ट करू शकता आणि नेक्स्ट पॉइंटर बी इन्सर्ट करू शकता. मग त्याला डेटा बी दिला, नेक्स्ट पॉइंटर बी दिला पहिल्या नोडला. समजलं? मग असंच ते चालतंय मित्रांनो. मग मेलॉकचा वापर करून आपण मेमरी द्यायची कुणाला? त्या हेड पॉइंटरला. कसं द्यायची ते आपण बघणारच आहोत, टेन्शन घेऊ नका. प्रोग्राम आपण डिटेलमध्ये चर्चा करणारच आहे, रन करून सुद्धा दाखवणार आहे प्रोग्राम तुम्हाला. पहिल्यांदा आधी टाईप डेफचा अर्थ समजून घ्या, टाईप डेफचा मीनिंग समजून घ्या. बिलो स्ट्रक्चर इन सी कॅन बी यूज टू डिफाईन नोड. नोडला डिफाईन करण्यासाठी हे स्ट्रक्चर आपल्याला वापरायचं आहे. प्रत्येक नोडला आपल्याला डिफाईन करावं लागेल ना, मग त्यासाठी हे स्ट्रक्चर आपल्याला वापरायचं आहे. तर हे स्ट्रक्चर काय म्हणतं, चला तर आपण आपल्या बोर्डवरती जाऊन एक्सप्लेन करून सांगतो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन बोर्डवरती आलो आहोत. इथं काय सांगतो मी तुम्हाला आता, टाईप डेफचा मीनिंग काय आहे आता समजून घ्या. टाईप डेफ म्हणजे काय. टाईप डेफ इज ए कीवर्ड यूज टू क्रिएट ए नेम म्हणजेच अलाइस फॉर अन एक्झिस्टिंग डेटा टाईप. आता तुम्हाला इंग्लिश समजली नसेल. टाईप डेफचं काम एवढंच आहे मित्रांनो. त्याचं काम काय आहे, हा टाईप डेफ हा एक कीवर्ड आहे. ते काय करतं, एक नाव क्रिएट करतं, नाव क्रिएट करतं फॉर एक्झिस्टिंग डेटा टाईप. आता इंटिजर नावाचा डेटा टाईप आहे, सपोज इंटिजर नावाचा डेटा टाईप आहे. इंटिजरला मी नंबर नाव दिलं, NUMBER.
इंटिजरला मी नंबर नाव दिलं. आता मित्रांनो इंटिजरला जर मी टोकन नाव देणे म्हणजेच टाईप डेफ चा वापर करणे. म्हणजे इंटिजरला टोकन नाव दिलं मी नंबर. मग आता मला जेव्हा इंटिजरला कॉल करायचा आहे तेव्हा मी नुसता नंबरला जरी कॉल केला तरी मला इंटिजर हा डाटा टाईप भेटून जाईल मित्रांनो. तसंच जर तुम्हाला रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं तर पीडब्ल्यू जर तुम्ही ऑफिशियल कुठे बी जाऊन पीडब्ल्यू टाईप केलं, फिजिक्स वाला टाईप केलं तर तुम्हाला अलग सरचं नाव दिसतंय. फिजिक्स वाला पीडब्ल्यू जर तुम्ही कुठे बी टाईप केलं गुगल वरती जाऊन तर तुम्हाला तिथं नाव कुणाचं दिसणार, अलग पांडे सरचं नाव दिसणार. एपी अलग सरचं नाव दिसणार. आता मित्रांनो पीडब्ल्यू हे तुमचा काय झाला ओरिजिनल नेम आणि अलग पांडे हे काय झाला तुमचा अलाइस नेम. म्हणजे पीडब्ल्यूचा अलाइस नेम. अलग पांडे म्हणजेच पीडब्ल्यू थोडक्यात म्हणजेच अलाइस नेम. आता अलाइस नेम याला का म्हणलं थोडक्यात दुसरं नाव. त्या पीडब्ल्यू ला आपण अलग पांडे सर कोचिंग क्लासेस असं सुद्धा म्हणू शकतो. अलग पांडे सरची पीडब्ल्यू असं सुद्धा म्हणू शकतो. मग मित्रांनो पीडब्ल्यू ला दुसरं नाव काय तर अलग पांडे. समजलं. आता आपल्या पीजी डिप्लोमा अकॅडमीला दुसरं नाव काय तर प्रोग्रामिंग अकॅडमी, डिप्लोमा अकॅडमी असं दुसरं नाव. म्हणजे अलाइस त्याचं एक थोडक्यात शॉर्टकट नेम. समजत आहे मी काय म्हणत आहे, शॉर्टकट नेम. आता मित्रांनो हे रफ करतो मी तुमचं आणि आता समजून घ्या. आता समजून घ्या तुम्ही हे पहा. आता समजून घ्या टाईप डेफ म्हणजे काय. आता टाईप डेफ जिथं यूज केला आपण तिथं मग आपण काय करत आहोत त्या नंबरला त्या जे काही डेटा टाईप आहे त्याला आपण काय करणार आहोत एक वेगळं नाव देणार आहोत. मग आता इथे टाईप डेफ इंटिजर नावाच्या डेटा टाईपला तुम्ही काय केलंय नंबर नाव दिलेलं आहे. पहा इंटिजर नावाच्या डेटा टाईपला तुम्ही टाईप डेफ देऊन नंबर नाव दिलेलं आहे. मग आता इंट काय आहे तुमचा डेटा टाईप आहे, नंबर काय आहे तुमचा न्यू नेम अलाइस. म्हणजे या डेटा टाईपला नवीन नाव तुम्ही दिलं काय नंबर. नाव वी कॅन राईट नंबर ए. नंबर ए म्हणजेच इंट ए. नंबर ए म्हणजेच इंट ए. या नंबरच्या जागी तुम्ही इंट लिहू शकता. म्हणजे काय नंबरच इंट आहे. आता या नंबरचा डेटा टाईप काय आहे इंटिजर आहे. थोडक्यात आपण काय सांगत आहात की त्या इंटिजरच्या डेटा टाईपच्या जागी तुम्ही नंबर बी लिहू शकता. आता मला जर ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा तर मी त्याला कसं लिहू शकतो NUMBER नंबर ए. म्हणजे आता ह्या ए चा डाटा टाईप काय होणार इंटिजर होणार. कारण की इंटिजरला आपण टाईप डेफ बनवून त्याला नंबर नाव दिलेलं आहे. पहा वर टाईप डेफ बनवून इथं नंबर नाव दिलेलं आहे. समजलं आपण इथं काय केलेलं आहे. सेम आता तुमच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्या तुमच्या लिंक लिस्ट मध्ये कसं होतं ते बघा. आपल्याला नोड नाव द्यायचं आहे NODE नोड नाव. नोड नाव कुणाला द्यायचं आहे नोड नाव कुणाला द्यायचं आहे एक स्ट्रक्चर बनवायचा त्याला नाव नोड द्यायचं आहे. म्हणजे स्ट्रक्चरला तुम्ही नोड नाव देत आहात. जसं तुम्ही इंटिजर डेटा टाईपला कसं तुम्ही नंबर नाव दिलं तसं स्ट्रक्चरला आता तुम्ही काय करायचं नोड नाव द्यायचं आहे. टाईप डेफ या स्ट्रक्चरला तुम्ही काय केलं नोड नाव दिलं NODE. मग आता तुम्ही या स्ट्रक्चरच्या जागी नोड नाव कॉल करू शकता का नाही. आता सपोज मला ह्या स्ट्रक्चरला कॉल करायचे तर मी कसं करणार त्याचा ऑब्जेक्ट थ्रू कॉल करत असतो. पण मी त्याचा ऑब्जेक्ट नाही बनविलं, त्याचं नाव स्ट्रक्चरला वेगळं नाव दिलं मी नोड म्हणून नाव दिलं. सपोज स्ट्रक्चरला मी नोड नाव दिलं. आता मी काय करू शकणार मला जर या स्ट्रक्चरला कॉल करायचे या स्ट्रक्चरला ऍक्सेस करायचे तर मी कसं करू शकणार नोड तुमची डिस्प्ले करणार NODE नोड. जेव्हा मी नोडला ऍक्सेस करायला गेलो तेव्हा मला हे स्ट्रक्चर भेटून जाईल. समजलं काय नाव आता नोड नाव म्हणून याला ऍक्सेस करू शकणार मी या स्ट्रक्चरला. पहा स्ट्रक्ट नोड एक्झिस्टिंग डेटा टाईप आहे आणि त्याचा नोड हा त्याचा अलाइज क्रिएटेड बाय टाईप डेफ. हा नोड त्याचा अलाइज झाला म्हणजे नोड नाव दिलं आपण त्याला. या स्ट्रक्चरला नोड नाव देण्याचं काम केलं आपण. समजलं काय केलं आहे इथं या स्ट्रक्चरला नोड नाव दिलं आहे. म्हणजे काही नाही नाव बदलून देणं थोडक्यात टाईप डेफचा यूज. म्हणजे या स्ट्रक्चरला आता तुम्ही स्ट्रक्चर नाही म्हणणार तर नोड म्हणणार नुसतं नोड NODE नोड. मग नोड मध्ये तुमचं काय काय व्हेरिएबल डिक्लेअर केलेत इंटिजर डेटा नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि स्ट्रक्चर नोड तुमचा पॉइंटर एक डिक्लेअर केलाय नेक्स्ट पॉइंटर तुम्ही डिक्लेअर केलाय. म्हणजे हा नेक्स्ट NEXT नेक्स्ट हा पॉइंटर व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलाय. हा पॉइंटर आहे कसं समजलं ह्याच्या पुढे स्टार आहे म्हणून तो पॉइंटर आहे असं तुम्हाला समजून येतं. आता तुमच्या थोड्याशा डोक्याच्या वरच्या गोष्टी जात असतील कारण की लिंक लिस्ट हा टॉपिक आहेच डोक्याच्या वरचा जायचा. नाव वी कॅन क्रिएट
नोड N1, नोड N1चा नोड नावाचा N1 ऑब्जेक्ट बनवू शकतात. आपल्याला जर ते नोड नावाचा टाईप डेफ जर वापरला नसता तर आपल्याला कसं लिहावं लागलं असतं, स्ट्रक्चर नोडचा N1 ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला असता. हे पहा, असा स्ट्रक्चर नोडचा N1 ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागला असता. पण आता काय करणार आपण, नुसतं नोड N1, NODE नोड N1 म्हणजे नोड नावाच्या स्ट्रक्चरचा N1 हा ऑब्जेक्ट आपण बनविला, असं हे होते N1 त्याचा ऑब्जेक्ट बनून येते. मग तुम्हाला समजेल का मित्रांनो? आता एवढं लिहायची गरज नाही आपल्याला. स्ट्रक्ट नोड नेम म्हणजे तुमचं नोड आणि त्याच्यानंतर त्याचं ऑब्जेक्ट, एवढं लिहायची गरज आहे का? नाही. स्ट्रक्चरचं नेम एवढं लिहायची गरज आहे का? नाही. फक्त तेवढंच लिहायची गरज आहे की तुमचं नोडच एवढं लिहायची गरज आहे. पण कामून यूज आहे या टाईप डेफचा यूज ह्याच्यासाठीच मित्रांनो, तुमचं जास्ती आपल्याला वर्कलोड होऊ नये म्हणून. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला स्ट्रक्ट लिहावं लागलं असतं. ज्या वेळेस मला नोड नावाच्या स्ट्रक्चरला ऍक्सेस करायचे त्या वेळेस मला स्ट्रक्ट कीवर्ड लिहावं लागलं असतं. पण आता मला स्ट्रक्ट कीवर्ड लिहायची गरज नाही. कारण की मी नुसतं टाईप डेफ बनविलं याला, मग मी नोड लिहिलं तरी मी त्याला ऍक्सेस करू शकतो. समजलं? चला तर आपल्या पीडीएफ वरती जाऊया आता. मित्रांनो, काय आहे टाईप डेफचा अर्थ? मग टाईप डेफ या स्ट्रक्चर नोडला तुम्ही आता नोड जरी लिहिलं तुम्ही तर त्याला ऍक्सेस करू शकतात. म्हणजे NODE N1 हा ऑब्जेक्ट बनविला या स्ट्रक्चरचा, तर तुम्ही या स्ट्रक्चरला ऍक्सेस करू शकता. म्हणजे इंटिजर डेटा तुमचा क्रिएट होईल आणि त्याच्यानंतर डेटाला तुमचं काय दिलं आहे, इंटिजर डेटा टाईप दिलं आणि नेक्स्ट पॉइंटरला तुमचं काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर बनविलेला आहे तुमचा या नोडचा स्ट्रक्चर. या नोडमध्ये तुम्ही नेक्स्ट पॉइंटर बनविला आहे. थोडक्यात एवढंच लक्षात ठेवा. आधी याचा यूज ते सांगून देतो तुम्हाला. काय नाही, फक्त एक स्ट्रक्चर बनविला. डेटा कसा स्टोअर होईल, डेटा कशात स्टोअर होईल, इंटिजर मध्ये. आणि तुमचा नोड कशा स्टोअर होईल, या स्ट्रक्चर मध्ये. समजलं? या स्ट्रक्चरच्या या नोड मध्ये स्टोअर होईल. नोड नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. समजलं? नोड नावाच्या व्हेरिएबल वरती. नोड काय आहे, तुमचा स्ट्रक्चर आहे. म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये नेक्स्ट पॉइंटर स्टोअर होईल. आता या स्टेप्स आहेत तुमच्या सिंगली लिंक लिस्ट क्रिएट करण्याच्या. काय आहे तुम्हाला आता हे वाचून तर समजणार नाहीत, फक्त या स्टेप्स आहेत, जाणून घ्या. नोडवर आपल्याला एक टेम्पररी पॉइंटर लागतोय. टेम्पररी पॉइंटर काय करणार, व्हॅल्यू थोड्या वेळासाठी त्याच्यावरती ठेवून घेणार. आता स्वॅपिंगचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल आपण बनवायचो, तसंच इथं टेम्पररी पॉइंटर बी बनवायचा आहे आपल्याला. टेम्पररी पॉइंटर, मग टेम्पररी पॉइंटर काय करणार, थोड्या वेळासाठी आपला नोडचा ऍड्रेस किंवा डेटा दोन्ही होल्ड करून ठेवणार. मग टेम्पररी पॉइंटर होल्ड करून ठेवल्यावर त्याच्यावरती आपण डेटाला ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट पॉइंटर वरती नल व्हॅल्यू आपण टाकू शकतो. आता पी एरो ऑपरेटर डेटा म्हणजे हा पी कुणाला पॉइंट करायचं काम करत आहे, पी डेटाला पॉइंट करायला, म्हणजे डेटाला डेटाला कुणाच्या, नोडच्या. आता सपोज ही नोड आहे, एक्झाम्पल ही नोड आहे, इथं तुमचा डेटा आहे आणि इथं तुमचा नेक्स्ट पॉइंटर ही नोड आहे, नोड N1. मग पी कुणाला पॉइंट करण्याचं काम करत आहे, तुमच्या डेटाला. हे पहा, ह्या लाईन थ्रू पी कुणाला, डेटाला पॉइंट करायले. म्हणजे पी डेटावरती तुम्ही एक्स ची व्हॅल्यू टाकत आहात. म्हणजे एक्स वरती जो काही एलिमेंट असेल, सपोज एक्स वरती 10 व्हॅल्यू असेल, तर ती तुम्ही त्या पॉइंटर डेटाला टाकत आहात. म्हणजे या डेटाच्या जागी तुम्ही ती व्हॅल्यू इन्सर्ट करीत आहात. म्हणजे आता काय होईल, या डी वरती तुमची 10 व्हॅल्यू जाईल. 10 व्हॅल्यू कुणावर आहे, या एक्स वरती. मग एक्स ची व्हॅल्यू त्या पॉइंटर डेटावरती जाईल. म्हणजे 10 व्हॅल्यू इथं येईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटर वरती तुम्ही नल व्हॅल्यू टाकत आहात. म्हणजे इथं नेक्स्ट पॉइंटरला तुम्ही नल व्हॅल्यू टाकत आहात. नल व्हॅल्यू NULL. आता हे समजून घ्या. पी पॉइंटर थ्रू काय करत, तुम्ही नेक्स्टला पॉइंट करत आहात. नेक्स्ट नावाच्या ह्याला पॉइंट करत आहात, पॉइंटर व्हेरिएबलला. नेक्स्ट काय आहे, तुमचा पॉइंटर व्हेरिएबल, जे की आपण बघितलेला आहे. हे पहा, इथं नेक्स्ट तुमचा पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि डेटा तुमचा काय आहे, इंट. मग इंटिजर नावाचा डेटा त्याच्यावर इन्सर्ट केला, काय आहे 10. आणि पॉइंटर व्हेरिएबल तुमचा काय स्ट्रक्चर मध्ये आहे. मग स्ट्रक्चर मध्ये त्याला डिक्लेअर करण्याचं काम केलं आणि त्याच्यावरती नल व्हॅल्यू इन्सर्ट केली आपण, NULL नल. समजलं? स्टेप्स थोड्याफार तरी लक्षात आल्या, जास्ती नाही, फक्त थोड्याफार तरी लक्षात आल्या असत्या तरी बस झालं आपल्याला. आता हा फंक्शन क्रिएट नावाचा फंक्शन बनविला इथं. फक्त लक्षात ठेवा मी काय काय म्हणत आहे, काय काय गोष्टी करत आहे. क्रिएट नावाचा फंक्शन बनविला इथं. आता हे डिटेल मध्ये लक्ष घ्या.
तुम्हाला समजलं. आधी काय करायचं, तुम्हाला टाईप डेफ बनवायचा आहे, टाईप डेफ स्ट्रक्चर नोडचा बनवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला क्रिएट फंक्शन बनवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लिंक लिस्टला डिस्प्ले करण्यासाठी एक डिस्प्लेचं लॉजिक लावावं लागते, तुम्हाला डिस्प्ले फंक्शन बनवावं लागतं. मग जेव्हा तुम्ही क्रिएट फंक्शनला कॉल करता तेव्हा तुम्ही लिंक लिस्टला क्रिएट करू शकता आणि जेव्हा तुम्ही डिस्प्ले फंक्शनला कॉल करता तेव्हा तुम्ही लिंक लिस्टला डिस्प्ले करू शकता आउटपुट स्क्रीनवरती. आता नोड स्टार क्रिएट ह्याचा अर्थ काय, तुम्हाला नोड स्टारचा म्हणजे काय, नोड नावाचं हे स्ट्रक्चर, हे पहा, हे नोड नावाचं स्ट्रक्चर जे आपण बनवलंय, नोड नावाचं स्ट्रक्चर याला पॉइंट करण्याचं काम करत आहे. म्हणजे या नोड नावाच्या स्ट्रक्चरवरती आपण व्हॅल्यूज टाकणार. म्हणजे सपोज इथून आपला डेटा, ह्या डेटाला जर ऍक्सेस करायचा आहे आपल्याला, तर इथून मी जो डेटा इन्सर्ट करीन, हे पहा इथं मी जे डेटा इन्सर्ट करीन, या हेड नावाच्या पॉइंटरला जो डेटा इन्सर्ट करीन तो कशावरती स्टोअर होईल, या डेटा नावाच्या व्हेरिएबलवरती, या टाईप डेफ मधल्या डेटा नावाच्या व्हेरिएबलवरती. मग ते इंटिजर व्हॅल्यू मध्ये स्टोअर होईल. समजलं. आता इथून मी नेक्स्ट व्हॅल्यू वरती नल टाकून देणार आहे, ते कशावरती जाईल, या नेक्स्ट नावाच्या पॉइंटर वरती जाणार आहे. समजलं. आता कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशावरती जाणार आहेत ते लक्षात करून घ्या. आता मित्रांनो समजलं इथपर्यंत काय झालं, हा तुम्ही स्ट्रक्चर डिक्लेअर केला, म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये ऍक्सेस करणार तुम्ही नोड नावाचा स्ट्रक्चर. आता मग तुम्हाला माहिती, मी काय म्हणलं होतं तुम्हाला, आता तुम्ही स्ट्रक्चर नेम लिहायची गरज नाही सारखं सारखं, तुम्ही नुसतं नोड जरी लिहिलं तरी आपल्याला त्या स्ट्रक्चरला ऍक्सेस करता येणार. आता या स्ट्रक्चरला ऍक्सेस करता येणार आपल्याला का, कारण इथं आपण नोड लिहिलेला आहे, नोड आणि स्टार पॉइंटर लिहिलाय म्हणून, नोड लिहिलंय ना म्हणून ऍक्सेस करता येणार. मग आता या क्रिएट मध्ये आपल्याला ऍक्सेस करता येणार काय, या डेटाला आणि या नेक्स्ट पॉइंटरला. समजलं. हे दोन डेटाला ऍक्सेस करता येणार आपल्याला. मग आता नोड नावाच्या, हे पहा नोड मध्ये मी काय केलं, आता हेड नावाचा पॉइंटर एक बनवला. आधी नोड नावाचं एक स्ट्रक्चर, नोड नावाच्या स्ट्रक्चरचा मी हेड नावाचा पॉइंटर बनवला. आता हेड नावाचा पॉइंटर बनवला. आता तुम्हाला हे या ठिकाणी तर समजणं जरा अवघडच दिसत आहे मला, मी काय करतो तुम्हाला बोर्डवरती समजतो, त्या बोर्डवरती. चला तर आपण आता आपल्या बोर्डवरती जाऊया. तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगतो. आता मी थोड्याशा इकडे नोड बी घेतलेले आहेत. आता मी इथं या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत समजलं नोड नावाचा स्ट्रक्चर आहे, त्यानंतर क्रिएट नावाचा फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण इंट एन कुणाकडून घेणार, आपण युजर कडून, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपण घेणार. एन काय आहे आता ते जाणून घ्या. एन हा तुमचा, एन इज इक्वल टू म्हणजे नंबर ऑफ नोड, तुम्हाला किती नोड त्या ह्याच्यात टाकायचे आहेत, म्हणजे त्या लिंक लिस्ट मध्ये, या सिंगल लिंक लिस्ट क्रिएट करताना तुम्हाला किती नोड क्रिएट करायचे आहेत. सपोज एन ची व्हॅल्यू मी जर दिली 3, तर 3 नोड आपल्याला क्रिएट करता येणार, 3 नोड आपल्याला क्रिएट करता येणार. पहा अशा, नोड 1, नोड 2 आणि नोड 3, नोड 2 आणि नोड 3, 3 नोड, ही नोड 1, नोड 2 आणि नोड 3, या 3 नोड आता आपल्याला क्रिएट करता येणार, कारण की आपण एन वरती 3 दिला आहे. एन काय आहे, साईज ऑफ नोड, म्हणजे साईज ऑफ लिंक लिस्ट, या लिंक लिस्टचं साईज आहे. समजलं. एन थोडक्यात सांगितलं मी. एन कुणाकडून घ्यायचं आहे, साईज कुणाकडून घ्यायचा आहे, युजर कडून तुमच्या. समजलं. आता पहा, नोड नावाच्या स्ट्रक्चरचा मी हेड पॉइंटर बनवला. हेड पॉइंटर कशाला पॉइंट करतो तुम्हाला माहिती आहे, सिंगल लिंक लिस्ट मध्ये हेड पॉइंटर पहिल्या नोडला पॉइंट करण्याचं काम करतो. पण स्टार्टिंगला तुमचा हेड पॉइंटर कशाला तर पॉइंट करतो का, नाही. स्टार्टिंगला हेड पॉइंटर तुमच्या नल व्हॅल्यूला पॉइंट करण्याचं काम करतो. मग सपोज इकडे मी घेतो, आता काय करतो, या नोडला जरा साईड करतो, या नोडला जरा खाली करतो आणि इथं तुमचा हेड पॉइंटर लिहितो. हेड, HEAD, हेड पॉइंटर कोणाला पॉइंट करण्याचं काम करत आहे, नलला, NULL, नल. स्टार्टिंगला कधी बी हेड पॉइंटर तुमच्या नललाच पॉइंट करण्याचं काम करत असतो हेड पॉइंटर. आता टेम्पररी व्हेरिएबल पी बनविला, पी टेम्पररी पॉइंटर बनविला, पॉइंटर टेम्पररी कुण्या ह्याचा स्ट्रक्चरचा, याच नोड नावाच्या स्ट्रक्चरचा टेम्पररी पी बनविला. मग पी वरती काय आहे सध्याला, काहीच नाही, म्हणजे पी पण काय आहे, नल आहे, नल. पी पण तुमचा नल आहे, NULL.
पी पण तुमचा नल आहे. समजलं. त्यानंतर काय केलं आपण, बारी बारी जाऊ आपण. आता ही लाईन झाली तुमची, हे लाईन मध्ये काय काय आहे, नल आहे तुमचा हेड पहिल्यांदी, आणि पी पी पण तुमचा नल आहे, पी पॉइंटर. फक्त पॉइंटर डिक्लेअर केलेत आपण. इंटिजर एक्स बनविला आपण, एक्स. आता एक्स वरती कोणता डाटा घेणार आपण, पहिल्या नोडचा पहिला डाटा आपण एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती घेणार. एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती आपण डेटा घेणार, म्हणून एक्स ला इंटिजर मध्ये डिक्लेअर केले. डेटा घेणार म्हणल्यावर इंटिजर मध्ये तुमचा डेटा, एक्स वरती आपण इंटिजर व्हॅल्यूज घेणार. मग एक्स इज इक्वल टू पहिल्यावरती जी एक्स ची व्हॅल्यू जी पहिली एंटर करता तुम्ही, ती व्हॅल्यू इथं येऊन जाईल. समजलं का मी काय म्हणत आहे, एक्स वरती जी व्हॅल्यू तुम्ही एंटर करता ती येऊन जाईल. आय का म्हणून डिक्लेअर केलाय, कारण की इथं फॉर लूप लावलेला आहे, म्हणून फॉर लूप यूज केला आहे, म्हणून आय डिक्लेअर केला आहे. समजलं का. इतक्या गोष्टी तुम्हाला समजल्या इथपर्यंत, बेसिक पासून तुम्हाला समजत आहे ना. मी एक एक लाईन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. रन सुद्धा करून दाखवणार आहे. हे पहा, इथं रन सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला प्रोग्राम, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. साईडलाच तुमचा प्रोग्राम बी ओपन आहे, इथं तुम्हाला रन करून सांगणार आहे. आधी हे तर समजून घ्या, ही गोष्ट तर समजून घ्या. त्यानंतर युजरला मेसेज देणार आपण, प्रिंट एफ करून एंटर डेटा. मग युजर काय करेन, तुमचा डेटा एंटर करेन. युजरनी एंटर केलेला डेटा ऍड्रेस ऑफ तुमच्या एक्स वरती स्टोअर होईल. एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती तुमचा युजरनी एंटर केलेला डेटा स्टोअर होईल. मग युजरनी एंटर केली 10 व्हॅल्यू. सपोज युजरनी एंटर केली 10 व्हॅल्यू. युजरनी एंटर केली 10 व्हॅल्यू. मग 10 व्हॅल्यू या एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर होईल. पहा, इथं मी एक्स वरती 10 व्हॅल्यू लिहिली. एन वरती तुमचा 3, हेड कशाला पॉइंट करायला, नलला. पी कशाला पॉइंट करायला, तुमचा नलला. समजलं. इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या इथपर्यंत. आता ही इथं बघा, इथं बघा, इथं लक्ष द्या. इथं थोडं तुमचं मेन आहे. आता मित्रांनो स्टार्टिंग बघा. आता इथं काहीच झालेलं नाही, आणखी तुमचं कोणती नाही लिंक ना क्रिएट झाली ना, तुमचं आतापर्यंत कोणतीच गोष्ट क्रिएट झाली नाही. धड तुमची नोड बी आतापर्यंत क्रिएट झाली नाही इथपर्यंतच्या प्रोग्राम मध्ये. आता इथून पुढे बघा, हेड इज इक्वल टू नोड. हा नोड काय आहे तुमचा, हा नोड तुमचा स्ट्रक्चर आहे. मग मेलॉक नावाचा तुम्ही फंक्शन यूज केला, मेलॉक साईज ऑफ नोड दिलं. म्हणजे आता या लाईनचा तुम्हाला अर्थ सांगतो मी. या लाईनचा अर्थ काय आहे, या लाईनचा अर्थ सांगतो तुम्हाला. या लाईनचा बेसिकली एकच अर्थ आहे मित्रांनो. मेलॉक फंक्शनचा यूज तुम्हाला माहिती. मेलॉक फंक्शनचा यूज का करतो आपण, एखाद्या व्हेरिएबलला, एखाद्या ह्याला आपण मेमरी अलोकेट करून देतो. ऍरेला, व्हेरिएबलला मेमरी अलोकेट करून देतो. आता मित्रांनो, इथं कुणाला मेमरी अलोकेट करून देत आहात तुम्ही, नोडला, NODE नोडला. मग नोडला मेमरी अलोकेट करून देत आहात तुम्ही. आता पहिल्यांदा कुणाला मेमरी अलोकेट करणार तुम्ही, हेडला. मग हेड कुणाला पॉइंट करणार, त्या नोडला, पहिल्या नोडला. समजलं का मी काय म्हणत आहे. आता तुम्ही हेडला मेमरी अलोकेट करून देणार. आता हेड वरती तुम्ही नोड टाकणार. म्हणजे आता हा हेड कुणाला पॉइंट करणार, तुमच्या एखाद्या नोडला. आता नोड बनविणार मी. नोड काय आहे तुमची, हे पहा, ही नोड तुमची तयार झाली. ह्या नोड आताशी गृहीत धरू नका, ह्या नोड तुमच्या गृहीत धरू नका. नोड क्रिएट झाली. आता नोड, आता इथपर्यंत बघा, इथं काय होत आहे आता ते बघा, लक्ष द्या. ह्याचा मेमरी ऍड्रेस 1010 आहे. 1010 मेमरी ऍड्रेस म्हणजे एक मेमरी अलोकेट करून देण्याचं काम केलं मेलॉकनी. कुणाला, या हेडला. म्हणजे आता हेड तुमचा कुणाला पॉइंट करत आहे, हेड नलला नाही, हेड तुमच्या कुणाला पॉइंट करत आहे, या नोड 1ला. मग इथं नोड 1 लिहा. नोड 1 ही तुमची नोड 1 आहे. नोड 1 मध्ये काय असते, तुमचा डेटा राहतोय, आणि इथं नेक्स्ट पॉइंटर राहतो. नेक्स्ट पॉइंटर म्हणजे नेक्स्ट नोडचा ऍड्रेस. आता लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती, हेड वरती काय टाकलं आपण, मेमरी टाकली. कुणाची मेमरी टाकली आपण, हे पहा. आता जरा इथलं क्लिअर करतो मी. आता जरा इथलं क्लिअर, इथं जरा आता रफच होऊन जाईल. आता हे जास्त क्लिअर होणार नाही माझ्याच्यानी. आता थोडं लक्ष द्या, कारण की हे जरा लपलेलं आहे मेलॉक फंक्शन. पण तुम्हाला माहिती मेलॉक कसा यूज करतात ते. आता लक्ष द्या, हेडला तुम्ही काय केले, मेमरी अलोकेट करण्याचं काम केले. म्हणजे या नलच्या जागी तुम्ही आता, या नलच्या जागी तुम्ही आता मेमरी अलोकेट करून दिली हेडला. मग काय मेमरी अलोकेट करून दिली, तुमचा
N1 म्हणजे नोड 1 ला तुमचा हेड आता पॉइंट करणार आहे. हेड कुणाला? पहिल्या नोडला पॉइंट करत आहे. पहिल्या नोडला तुमचा हेड पॉइंट करणार आता. इतक्या वेळ कुणाला पॉइंट करू लागला? जेव्हा हेड क्रिएट झालं तेव्हा नल व्हॅल्यूला. पण आता तो कुणाला पॉइंट करणार आहे? N1 ला म्हणजे नोड 1 ला. नोड 1 ला पॉइंट करणार आहे. मग नोड 1 मध्ये आपण डेटा इन्सर्ट करणार. म्हणजे युजरनी काय एंटर केलंय? एक्स ची जागे 10 एंटर केलंय 10. मग ते एक्सच्या जागीचा 10 आपण कुण्या व्हेरिएबल वरती टाकत आहोत? या व्हेरिएबल वरती डेटावरती टाकत आहोत. हेड कुणाला पॉइंट करत आहे आता? डेटाला. तुम्हाला माहिती हेड कुणाला आधी पॉइंट करत होता? हेडला काय मेमरी अलोकेट झाली? हेडला मेमरी अलोकेट झाली म्हणजे हेड कुणाला पॉइंट करणार? हे पहा, हेड कुणाला पॉइंट करणार? या पहिल्या नोडला. मग पहिल्या नोडला हेड पॉइंट करणार म्हणल्यावर हेड ह्याच्या डेटाला पण ऍक्सेस करू शकते. आणि नेक्स्ट पॉइंटरला पण ऍक्सेस करू शकते. कोण? हेड. याची एडी हेड. मग मित्रांनो मी हेड डेटा, आता सपोज मला याच्या डेटाला ऍक्सेस करायचे तर मी कसं लिहिणार? HEAD हेड पॉइंट टू, याला पॉइंटर ऑपरेटर म्हणतात, डेटा डेटा असं लिहिणार. मला जर याच्यावरती कोणती व्हॅल्यू टाकायची तर मी याच्यावरती कोणती व्हॅल्यू टाकणार? एक्स ची व्हॅल्यू टाकणार. म्हणजे हे इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स वरती कोणती व्हॅल्यू इन्सर्ट केली युजरनी? पहा, एक्स वरती 10 व्हॅल्यू इन्सर्ट केली युजरनी. मग 10 व्हॅल्यू कशावरती जाणार? या डेटावरती. कुणाच्या? हेडच्या डेटावरती. हेड सध्या कुणाला पॉइंट करत आहे? तुमच्या ह्याला नोड 1 ला. मग हेड तुमचं नोड 1 ला पॉइंट करत आहे म्हणल्यावर या डेटावरती तुम्ही ही एक्स ची व्हॅल्यू ठेवणार. का? कारण की एक्स कशावरती? या एक्स पहा, इथं पहा, हेड ऑफ डेटावरती काय स्टोअर केले आपण? एक्स. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू या हेड ऑफ डेटाला स्टोअर होणार तुमची. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 10 तुमची हेड ऑफ डेटाला स्टोअर होणार. म्हणजे पहिल्या नोड मध्ये तुमची 10 व्हॅल्यू जाणार. समजत आहे का? इथं काय होईल? 10 व्हॅल्यू पहिल्या नोड मध्ये तुमची जाणार डेटा म्हणून. मग 10 व्हॅल्यू पहिल्या नोड मध्ये गेली. ह्याच्यामध्ये आणखीन तुम्ही नेक्स्ट पॉइंटर दिला नाही. त्याची मेमरी आहे, त्याची मेमरी तुम्ही दिलेली आहे, अलोकेट झालेली आहे. आता ही मेमरी कशी अलोकेट झाली? या मेलॉक फंक्शनचा वापर केला म्हणून मेमरी अलोकेट झाली. आता समजलं डेटा कसा इन्सर्ट केला आपण? 10, जे की आपण युजर कडून घेतला होता. युजर कडून काय डेटा घेतला होता? एक्स मध्ये 10 इंटिजर मध्ये. मग 10 मी काय केलं? ते एक्स वरती ठेवलं होतं तात्पुरतं. एक्स वरती ठेवलं. मग नंतर मी काय केलं? हेड ऑफ डेटाला पॉइंट केलं. म्हणजे या डेटावरती मी 10 व्हॅल्यू टाकून दिली. या एक्स ची व्हॅल्यू या हेड ऑफ डेटा मध्ये मी टाकून दिली, पुट केली. समजलं? आता मला या नेक्स्ट पॉइंटर वरती एनपी वरती नल व्हॅल्यू टाकायची. मग हेड ऑफ नेक्स्टला मी पॉइंट करणार. आता मला याला ऍक्सेस करायचे नल पॉइंटरला. मग मी नेक्स्ट पॉइंटरला म्हणजे नेक्स्ट पॉइंटरला मला ऍक्सेस करायचे. तर मी कसं लिहिणार? हेड याची एडी हेड लिहिणार. त्यानंतर पॉइंटर ऑपरेटर वापरणार. पॉइंटर ऑपरेटर म्हणजे हा एरो ऑपरेटर. आणि त्याच्या पुढे नेक्स्ट लिहिणार. NEXT नेक्स्ट. मग मी नेक्स्ट लिहिलं. आता मला याच्यावरती काय टाकायचं आहे? नल व्हॅल्यू टाकायची आहे. NULL. ही नल व्हॅल्यू मी कशावरती इन्सर्ट करीत आहे? या नेक्स्ट नावाच्या पॉइंटर वरती. कुणाच्या? हेडच्या. हेड कुणाला पॉइंट करत आहे? नोड 1 ला. मग नोड 1 च्या NP वरती मी ही नेक्स्ट नल व्हॅल्यू टाकून देणार. समजलं? मग आता मी इथं NP रफ करतो. NPच्या जागी मी काय करतो? नल व्हॅल्यू टाकून देतो तुमची NULL नल व्हॅल्यू टाकून दिली. समजलं इथपर्यंत काय गोष्टी झाल्या? काय गोष्टी कशा घडल्या? आता इथपर्यंत तुम्हाला गोष्टी समजल्या असतील. आता मी काय करतो? सेकंड नोड तुमची कशी बनवायची ते सांगतो. इथपर्यंत तुमची पहिली नोड क्रिएट झाली. आता मी याला काय करतो? आणखीन एकदा कॉपी पेस्ट करतो. इकडे पेस्ट करून टाकतो. आता पहा, इथपर्यंत तुमची काय झाली?
आता इथपर्यंत आपण बघितलं, इथपर्यंत तुमची पहिली नोड क्रिएट झाली, ही पहा पहिली नोड तुमची क्रिएट झाली. आता याला काय करतो मी, एक ग्रुप बनवतो, याला सगळ्याला एक ग्रुप बनवतो आणि या ग्रुपला मी डायरेक्ट ऍक्सेस करतो. इथं मी नोड ही घेऊन येतो डायरेक्ट. याच्यावरती मी काय इन्सर्ट केलं, तर कोणती व्हॅल्यू तुमची इन्सर्ट केली, इथं नल पॉइंटर NULL. आता इथं थोडं क्लिअर वाटत असेल तुम्हाला. आता मग मी ज्यावर व्हॅल्यू ठेवल्या होत्या त्या घेऊन या. एक्सच्या जागी 10 ठेवलं होतं, आता त्यावरच राहू द्या. आता इथून पुढे बघूया आपण. आता इथून पुढं बरं का, इथपर्यंत तुम्हाला प्रोग्राम समजला. पहिली नोड इथपर्यंत तुमची क्रिएट होणार. पहिल्या नोडला मेमरी अलोकेट पण झाली, किती 1010. समजत आहे का, 1010 ही पहिल्या नोडला मेमरी अलोकेट झाली तुमची. 1010 ही मेमरी अलोकेट झाली. कशा थ्रू, मेलॉक फंक्शन थ्रू. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. पहिल्या डेटावरती आपण एक्स टाकला, एक्स युजर कडून घेतला ना, एक्स वरती मी तुम्हाला सांगितलं होतं 10 व्हॅल्यू आपण इन्सर्ट केली. मग 10 व्हॅल्यू त्या नोड 1 वरती गेली आणि त्याच्या नेक्स्ट पॉइंटर वरती नल व्हॅल्यू टाकून दिली, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर वरती नल व्हॅल्यू टाकून दिली. इथपर्यंत समजलं, म्हणजे नोड 1 तुमची क्रिएट झाली. आता पॉइंटर पी वापरणार आपण. हा पॉइंटर पी वापरणार. आता पी का म्हणून वापरणार, टेम्पररी. आता टेम्पररी का म्हणून वापरणार, पी म्हणजे तुमचा टेम्पररी पॉइंटर. टेम्पररी व्हेरिएबल का म्हणून वापरतो आपण, सगळ्यांना माहिती. जर एखादी गोष्ट तात्पुरती आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची असेल आणि पुन्हा जाऊन त्या गोष्टीला आपल्याला ऍक्सेस करायचं असेल, तर आपण ती गोष्ट त्याच्यावरती तात्पुरती ठेवू शकतो. आता मी पी वरती काय ठेवलेलं आहे, इथं पी वरती मी हेड पॉइंटर ठेवलेला आहे, तुमचा हेड ठेवलेला आहे, हेड. मग हेड कशाला पॉइंट करत आहे, तुमचा नोड 1 ला, N1 ला, नोड 1 ला, म्हणजे या नोडला पॉइंट करण्याचं काम करत आहे हेड. मग आता मी काय करणार, त्या हेडला पी ला देऊन टाकणार, म्हणजे पी मध्ये काय असणार, तुमचं हेड असणार. या खाल्ल्या पी मध्ये तुमचं नल नाही, आता तिथं काय असणार, हेड असणार. हेड, नल पॉइंटर नाही, सॉरी नल व्हॅल्यू नाही, आता तिथं तुमची हेड असणार. HEAD हेड असणार. हेड वरती काय आहे, N1, आणि हेड कशावरती टाकले, पी वरती. मग आता मित्रांनो, हेड आणि पी दोन्ही एकाच गोष्टीला पॉइंट करत आहेत. कशाला, तुमच्या ह्याला. एक तर तुमचा हेड HEAD हेड आणि पी, हे दोन्ही गोष्टी तुमच्या एकाच गोष्टीला पॉइंट करण्याचं काम करत आहेत. हेड पण तुमच्या नोड 1 ला पॉइंट करायले, नोड 1 ला, आणि पी पण तुमच्या नोड 1 ला पॉइंट करायले. म्हणजे दोन्ही वरती पहिली नोड आहे तुमची, दोन्ही वरती पहिली नोड दोन्ही वरती आहे. म्हणजे पी पण तुमच्या हेडला पॉइंट करत आहे आणि हेड पण तुमच्या नोडला पॉइंट करत आहे. याच्या म्हणजे काय, याच्या थ्रू काय झालं, नोड 1 ला तुम्ही काय केलेलं आहे, पी वरती पण टाकलं आहे आणि ह्याच्यावरती पण टाकलं आहे, हेड वरती पण. म्हणजे तुमच्या हेड वरती, आता हेडला मी H लिहिलं, हेड वरती तुमची नोड 1 आहे आणि पी वरती पण तुमची नोड 1 आहे. नोड 1 म्हणजे ही नोड आहे, म्हणजे पी मध्ये पण याचा डेटा आहे आणि पी मध्ये पण, हेड मध्ये पण याचा डेटा आहे. काय, 10 डेटा आहे आणि नल व्हॅल्यू आहे त्याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये. समजलं, या लाईनचा खूप मोठा अर्थ झाला. काय, कारण की पी आणि हेड दोन्ही एकसारखंच, असं या लाईन थ्रू अर्थ जगाला. आता मित्रांनो, इथून पुढे तुमच्या बाकीच्या नोड्स क्रिएट होत्या. काय, फॉर लूप लावायचा आपल्याला. सेम जशी नोड इथं मेलॉक फंक्शन यूज केला, हेड पॉइंटर जसा यूज केला डेटा इन्सर्ट करण्यासाठी, डेटावरती व्हॅल्यू टाकण्यासाठी, म्हणजे डेटाच्या जागी डेटा टाकण्यासाठी. हेड पॉइंटर कशासाठी यूज केला, नेक्स्ट पॉइंटर वरती नल व्हॅल्यू देण्यासाठी, किंवा दुसऱ्या ह्याचा मेमरी ऍड्रेस त्याच्यावरती टाकण्यासाठी. सेम तीच गोष्ट करायची आहे आपल्याला. खाली बी मेलॉक पण वापरायचा आहे, नेक्स्ट ऍड्रेस पण टाकायचा आहे नेक्स्ट ह्याचा, त्यानंतर डेटा पण टाकायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. डेटा तुमचा एक्स वरती घेणार आणि इन्सर्ट करणार, आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंटर वरती नल टाकून देणार शेवटी. समजलं. आता मित्रांनो, हेड तुमच्या कशाला पॉइंट करत आहे, हेड तुमच्या या नोडला, आणि या नोडला मी काय करतो, परत एकदा ग्रुप बनवतो. या नोडला चांगला असा ग्रुप बनवतो.
या नोडचा ग्रुप बनवतो, ह्याला कॉपी करतो आणि खाली आणखीन एकदा ह्याला बनवतो. आता मित्रांनो मला याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करता येणार. आता पहा मित्रांनो, हेड तुमचा कशाला पॉइंट करत आहे, या गोष्टीला, आणि तुमचा पी कशाला पॉइंट करायचा आहे, पी तुमचा या ह्याला. म्हणजे हेड मध्ये पण तुमचा नोड 1 आहे, पी मध्ये पॉइंटर पी मध्ये पण तुमचा नोड 1 आहे. एकच गोष्ट बार बार रिपीट ह्याच्यामुळे करत आहे कारण की तुम्हाला समजून जाण्यासाठी गोष्ट ती. आता फॉर लूप मध्ये आय ची व्हॅल्यू कुठून सुरुवात केली, तुमची 2 पासून का म्हणून सुरुवात केली. आता मित्रांनो पहिली नोड तुमची कुठं क्रिएट होईल, पहिली नोड इथंच तुमची क्रिएट होईल. पहिली नोड तुम्हाला सांगितलं, पहिली नोड तुम्हाला मी सांगितलं इथं तुमची क्रिएट होईल. पहिली नोड काय, ही नोड 1 इथं तुमची क्रिएट झाली इथं. आता तुम्हाला तिथून पुढच्या नोड्स बनवायच्या आहेत. म्हणजे पहिली नोड तुमची क्रिएट झाली, म्हणजे 1 नोड तुमची क्रिएट झाली. आता नोड 2 पासून आपल्याला क्रिएट करायचे, नोड 2 पासून म्हणजे दुसरी नोड आपल्याला बनवायची, म्हणजे N2 बनवायचा आहे आपल्याला, नोड 2. मग मित्रांनो म्हणून इथं आय ची व्हॅल्यू 2 पासून सुरुवात करणार आपण. म्हणजे आता पहिली नोड तर आपली क्रिएट झाली, आता दुसरी नोड आपल्याला बनवायची आहे. स्ट्रक्चर तर हाच राहणार, फक्त दुसऱ्या नोडसाठी N2 होणार, N2. मग आय ची व्हॅल्यू काय दिली आपण, आय ची व्हॅल्यू 2 दिली. आय ची व्हॅल्यू 2 दिली म्हणल्यावर काय झालं इथं, आता आय हा लेस दॅन किंवा इक्वल टू आहे का, एनच्या चेक केला जातो, एनच्या. आता एन काय आहे तुमचा, एन तुमचा मी सांगितलं होतं आधीच, एन तुमचा 3 आहे. एन म्हणजे नंबर ऑफ साईज म्हणजे त्या लिंक लिस्ट मध्ये किती नोड तुम्ही एंटर करणार आहात, तर 3 नोड एंटर करणार आहात. एन तुमचा नंबर ऑफ साईज आहे, म्हणजे 3, एन ची व्हॅल्यू 3 आहे. 3 लेस दॅन इक्वल टू म्हणजे आय 2 हा लेस दॅन आहे का, इक्वल टू आहे का 3 पेक्षा. ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. कंडिशन ट्रू असल्यावर फॉर लूप एक्झिक्यूट होतो. मग कंडिशन ट्रू असल्यावर फॉर लूप एक्झिक्यूट होणार. फॉर लूप एक्झिक्यूट झाल्यावर परत एंटर डेटा म्हणत आहे, एंटर डेटा. मग दुसऱ्या नोडचा डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा. पहिली नोड तर इथंच एंटर डेटा केलता, पहिल्या नोडचा एंटर डेटा वरच केला आपण. आता दुसऱ्या नोडचा एंटर डेटा इथं घेणार आपण. म्हणजे दुसऱ्या नोड मध्ये जो एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो एलिमेंट या एक्स वरती स्टोअर करणार आपण, एक्स नावाच्या व्हेरिएबल वरती, इंटिजर व्हेरिएबल वरती. मग आता मित्रांनो दुसऱ्या नोड मध्ये मला सपोज 20 व्हॅल्यू इन्सर्ट करायची, म्हणजे मी एक्स वरती कोणती व्हॅल्यू एंटर करणार, 20. आता 10 झालं. आता एक्स वरती मी काय करतो, 20 व्हॅल्यू इन्सर्ट करतो. 20 व्हॅल्यू एक्स वरती मी 20 व्हॅल्यू टाकली. या पण एक्सला मी काय करतो, खाली घेऊन येतो. आधी याला एक ग्रुप बनवतो आणि या पण एक्सला मी खाली घेऊन येतो. पहा इथं एक्सला खाली घेऊन आलो. हा आता एक्स इक्वल टू 20. आता 20 व्हॅल्यू दिली मी एक्सची व्हॅल्यू मी 20 दिली का, कारण की सेकंड नोड मध्ये मला 20 व्हॅल्यू इन्सर्ट करायची होती. आता मी इथं सेकंड नोड घेणार. हे पहा इथून मी उचललं, याला कॉपी केलं, याला इथं पेस्ट करतो. सेकंड नोड, आता ही झाली तुमची सेकंड नोड. सेकंड नोडला मेमरी क्रिएट होणार. कशामुळं, कामून मेमरी क्रिएट होणार, पहा इथं लक्ष द्या. नोड मेलॉक फंक्शन थ्रू याला मेमरी क्रिएट होणार. समजत आहे का, मेलॉक फंक्शन थ्रू याला मेमरी क्रिएट होणार. कुणाला, सेकंड नोडला तुमच्या. म्हणजे पॉइंटरला पी नावाच्या नेक्स्ट पॉइंटरला तुमची मेमरी ही स्टोअर होणार. ही मेमरी तुमच्या पी नावाच्या नेक्स्ट पॉइंटर वरती जात आहे. म्हणजे पी नावाच्या नेक्स्ट पॉइंटर वरती, म्हणजे पी हा कुणाला पॉइंट करत आहे, नोड 1 ला. नोड 1 च्या नेक्स्ट पॉइंटर वरती, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर वरती, म्हणजे नेक्स्ट वरती, म्हणजे इथं हा तुमचा नेक्स्ट झाला, NEXT नेक्स्ट झाला. हा तुमचा डाटा झाला, DATA डेटा झाला. नेक्स्टला कोण करत आहे, नेक्स्टला काय केलं, नेक्स्ट वरती मेमरी दिली. कुणाची मेमरी, नोड 2 ची. आता नोड 2 साठी आपण बनवित आहात ना, मग नोड 2 ची मेमरी, सपोज एक्झाम्पल नोड 2 ची मेमरी मी देतो 2020. ही मेमरी एक्झाम्पल म्हणून नोड 2 ची मी दिली. मग आता ही 2020 मेमरी कुणावरती स्टोअर करीत आहे मी, तर या नेक्स्ट पॉइंटर वरती, नेक्स्ट नावाच्या लोकेशन वरती. कुणाच्या, या पॉइंटर पीच्या नोड, म्हणजेच नोड 1 च्या नेक्स्ट नावाच्या इथं मी 2020 ही व्हॅल्यू स्टोअर करीत आहे. म्हणजे इथं काय करणार मी, आता
इथं हे नल पॉइंटर काढून टाकणार. काय करणार मी, नल व्हॅल्यू ही काढून टाकणार. म्हणजे आता इथं पहा, इथं ही नल व्हॅल्यू काढून टाकणार. इथं काय करणार मी तुमचं आता 2020 टाकणार. काय करणार मी 2020. इथं मी हे सिलेक्ट करतो मार्कर. त्यानंतर 2020 टाकलं. आता मित्रांनो याला मी काय करतो, परत कॉपी करतो. याला मी कॉपी करण्याचं काम करतो. याला इथं पेस्ट करण्याचं काम करतो. हा आता पहा, इथं फक्त नोड 1च्या जागी नोड 2 टाका. याला काय करतो मी, कट करून टाकतो. आता पहा मित्रांनो, इथं नोड 1 नोड 2 हे काय, नोड 2 आहे. नोड 2 N2 हा तुमचा नोड 2 आहे. हा नोड 2 वरती मी 20 एलिमेंट इन्सर्ट केला. मग 2020 ह्याचा मेमरी ऍड्रेस मी दिला. कुणाचा, या नोड 1 वरती मी 2020 मेमरी ऍड्रेस दिला. कुणाचा, या नेक्स्ट नोडचा. जे होतं तेच राहू द्या, कारण की ह्याचा मेमरी ऍड्रेस वेगळा आहे, त्याचा मेमरी ऍड्रेस वेगळा आहे. जे होतं तेच राहू द्या. हे रफ करून टाकतो मी. आता पहा, आता मी जसं सांगत आहे तसं करा. एक्स आता मी काय केलं, एक्स वरती 20 व्हॅल्यू इन्सर्ट केली. वर पहा, एक्स वरती मी 20 व्हॅल्यू इन्सर्ट केली. ती पण टाकणार आहोत आपण. आता बघा, मेलॉक फंक्शन थ्रू काय क्रिएट झालं, 2020 मेमरी ऍड्रेस N2 ला क्रिएट झाला. मग आता N2 चा मेमरी ऍड्रेस मी कशावरती टाकला, नेक्स्ट पॉइंटर वरती टाकला. म्हणजे इथं नेक्स्ट पॉइंटर या पीचा नेक्स्ट ह्याच्यावरती टाकला. मग मी काय करणार, ह्याला कट करणार. याच्या जागी आता मी काय करणार, 2020 व्हॅल्यू ठेवणार. 2020. आता इथं नल नाही बरं का, 2020 आहे. नल नाही तिथं, 2020 व्हॅल्यू आहे. मग 2020 तिथं व्हॅल्यू आहे म्हणल्यावर मित्रांनो मला सांगा, हा डायरेक्ट कुणाला पॉइंट करण्याचं काम करणार, नेक्स्ट नोडला. कोण, नोड 1. कारण की याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये कुणाचा मेमरी ऍड्रेस आहे, या नोड 2 चा मेमरी ऍड्रेस याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये आहे. समजत आहे का. म्हणजे आपोआप काय झालं, नोड 1च्या ह्याच्यात तुमचा नोड 2 चा मेमरी ऍड्रेस स्टोअर करण्याचं काम केलं आपण. आता पहा, नेक्स्ट लाईन काय म्हणते, या पी वरती पॉइंटर वरती नेक्स्ट पॉइंटर आपण स्टोअर करा. म्हणजे काय, हे पहा ही लाईन लिहितो मी इथं. पी हा तुमचा कुणाला पॉइंट करत आहे, आता नेक्स्टला. NEXT नेक्स्ट. पी नेक्स्ट म्हणजे हा तुमच्या कशावरती टाकण्याचं काम केलं. आता तुम्ही पी वरती म्हणजे पॉइंटर वरती ती व्हॅल्यू टाकली. काय, N2. म्हणजे आता N2 तुमचा पी वरती गेला, पॉइंटर वरती तुमच्या पी वरती काय आला तुमचा, N2. पी आता कोणाला पॉइंट करणार, N2 ला, म्हणजे नोड 2 ला, तुमच्या नोड 2 ला. आता लक्षात घ्या, पी कुणाला पॉइंट करत आहे, नोड 2 ला. का म्हणून, कारण की नेक्स्ट पॉइंटर कुणाला दिला आपण, पॉइंटर पी ला, म्हणजेच या पी ला दिला नेक्स्ट पॉइंटर. इतक्या वेळ तो कुणाला पॉइंट करू लागला, तुमच्या हेडला पॉइंट करू लागला, म्हणजे नोड 1 ला. आता पी ला आपण काय केलं, नेक्स्ट पॉइंटर दिला. कुणाचा, याच पीचा नेक्स्ट पॉइंटर दिला म्हणल्यावर ही व्हॅल्यू आपण पी ला दिली, म्हणजे 2020. मग 2020 कुण्या ह्याची आहे, कुण्या नोडची आहे, तर नोड 2 ची आहे. मग 2020 नोड 2 ची आहे म्हणल्यानंतर मित्रांनो हे N2 म्हणजे नोड 2 ला हा पी पॉइंटर आता पॉइंट करण्याचं काम करणार. हे लाईन थ्रू समजलं, या लाईनचा अर्थ समजला. आता पी वरती म्हणजेच नोड 2 वरती तुम्ही डेटा, नोड 2 च्या डेटाला तुम्ही काय टाकत आहात, एक्स काय आहे तुमचा 20. मग नोड 2 च्या डेटाला
20 टाकत आहात, म्हणजे इथं या डेटामध्ये डेटा सेक्शन मध्ये 20 व्हॅल्यू टाकत आहात, 20 एलिमेंट टाकत आहात. पहा इथं 20 एलिमेंट टाकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एक्स वरती जी युजर कडून व्हॅल्यू घेतली तीच तुम्ही डेटावरती टाकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे डेटा झाला आणि हे तुमचा नेक्स्ट पॉइंटर झाला. आणि नेक्स्ट पॉइंटर वरती काय टाकलेलं आहे, नल. म्हणजे इथं तुमची नल टाकलेली आहे, NULL, नल. समजलं काय केलं आहे, नल व्हॅल्यू टाकलेली आहे. सेम नल व्हॅल्यू कशावर होती, N1 वरती, म्हणजे नोड 1 वरती होती. आता नल व्हॅल्यू कशावरती टाकली तुम्ही, नोड 2 वरती, म्हणजे N2 वरती. समजलं. आता पी कशाला पॉइंट करायला तुमचा, नोड 2 ला. म्हणजे नोड 2 झालं, नोड 2 चं सगळं झालं. आता नोड 3 एन, हे पहा एनची व्हॅल्यू काय दिली, 3. म्हणजे 3 एलिमेंट्स इन्सर्ट करायचे, म्हणजे 3 नोड तुमचे तयार होणार. आताशी किती तयार झाले तुमच्या नोड, नोड 1 तयार झाली आणि नोड 2 तयार झाली तुमच्या मेमरीमध्ये, नोड 2. आता नोड 3 तयार करायची. आता मी काय करतो, परत हा प्रोग्राम कॉपी करतो आणि खाली येऊन तुमचा पेस्ट करून टाकतो. आता पहा इथपर्यंत तुमच्या सर्व गोष्टी झाल्या, इथपर्यंत तुमच्या सर्व गोष्टी झाल्या. आता तुम्हाला माहिती होतं आय काय होता, आय काय केलता, आय काय होता, 2 होता. आता हा लूप एंड झाला, 2 साठी सगळं एंड झालं, म्हणजे फॉर लूप एंड झाला. फॉर लूप एंड झाल्यावर इन्क्रीमेंट ऑपरेटर होतो, इन्क्रीमेंट ऑपरेटर. म्हणजे आय ची व्हॅल्यू चेंज होती, आय ची व्हॅल्यू 3 होणार. आता 2 ची व्हॅल्यू 1 नी वाढणार, म्हणजे 3 होणार. इन्क्रीमेंट म्हणजे 1 नी वाढणे व्हॅल्यू. मग हा आय ची व्हॅल्यू 3 होणार, म्हणजे 3 हा लेस दॅन आहे का किंवा इक्वल टू आहे का 3 पेक्षा. म्हणजे 3 हा लेस दॅन किंवा इक्वल टू आहे का 3 पेक्षा, कंडिशन काय होणार, ट्रू होणार. इन्क्रीमेंट झाल्यावर कंडिशन चेक झाली, कंडिशन काय निघाली, ट्रू निघाली. मग परत एकदा तुमचा फॉर लूप एक्झिक्यूट होणार, म्हणजे परत एकदा नोड क्रिएट होणार, नोड 3 तुमची क्रिएट होणार. आता कारण की आय ची व्हॅल्यू आता काय आहे, 3 आहे. आय ची करंट व्हॅल्यू 3 आहे. नोड 3 तुमची क्रिएट होणार. मग मित्रांनो नोड 3 साठी डेटा एलिमेंट तुमचा घेणार आपण, नोड 3 साठी डेटा एलिमेंट तुमचा घेणार काय, एक्स वरती नोड 3 ची व्हॅल्यू घेणार. म्हणजे एक्स वरती, आता एक्स वरती ही कट करा, एक्स वरती 20 कट करा, 20 कट करा. आता एक्स वरती एलिमेंट कुणाकडून घेणार आपण, युजर कडून. पहा आता इथं बघा, इथपर्यंत तुमचं नोड 1 क्रिएट झाली, पहिली नोड. दुसरी नोड ह्याच्यात क्रिएट झाली. आता तिसरी पण नोड याच फॉर लूप मध्ये क्रिएट करणार आपण. म्हणजे जेव्हा ही कंडिशन ट्रू निघाली, आय ची व्हॅल्यू काय आहे सध्याला 3 हा लेस दॅन किंवा इक्वल टू एन ची व्हॅल्यू काय आहे 3. म्हणजे किती नंबरचे साईज, कंडिशन ट्रू निघाली. कंडिशन ट्रू निघाली म्हटल्यावर एंटर डेटा असं आउटपुट स्क्रीनला मेसेज जाणार. मग युजर काय करणार, एक्स वरती तो डेटा इन्सर्ट करणार. म्हणजे एक्स वरती युजरनी व्हॅल्यू इन्सर्ट केली, सपोज 30 व्हॅल्यू इन्सर्ट केली युजरनी, म्हणजे एक्स वरती 30 व्हॅल्यू इन्सर्ट केली. आता युजरनी या एक्स वरती 30 व्हॅल्यू इन्सर्ट केली, समजलं. त्यानंतर परत एक्स वरती 30 व्हॅल्यू इन्सर्ट केली. त्यानंतर परत तुमचा पी वरती काय आहे, तुमचा पी कुणाला पॉइंट करण्याचं काम करत आहे आता सध्याला, पी तुमचा नोड 2 ला. मागच्या ह्याच्यात बघितलं होतं पी कुणाला पॉइंट करू लागला, नोड 2 ला. हे पहा नोड 2 ला पॉइंट करण्याचं काम करत होतं. मग आता पी साठी पॉइंट पी नेक्स्ट, म्हणजे या नोड 2 चा डेटा आणि नोड 2 चा डेटा, हे नोड 2 याचा डेटा काय होता 20, आणि ह्याच्यात नल होतं, नल NULL नल. आणि ह्याची मेमरी लोकेशन काय होती 2020 हे होती. आता मी ऍज इट इज सगळं लिहून घेतलं, हे पहा इथलं सगळं ऍज इट इज लिहून घेतलं. ह्याच्या नेक्स्ट मध्ये नल होतं, ह्याच्या डेटामध्ये 20 व्हॅल्यू होती. समजलं, डेटामध्ये 20 व्हॅल्यू आणि ह्याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये नल होतं, नेक्स्ट पॉइंटर. आता समजलं. आता इथं काय होत आहे बघा, ह्या लाईन थ्रू काय होत आहे, पी वरती पीच्या नेक्स्ट पॉइंटरला मी काय केलं, मेमरी अलोकेट करून दिली. मेमरी अलोकेट म्हणजे ह्याच्यावरती मी मेमरी व्हॅल्यू टाकून दिली. कुणाची, नोड 3 ची. आता तुमचा नोड 3 क्रिएट होणार. पहा इथं नोड क्रिएट होणार, मेलॉक नोड क्रिएट होणार, म्हणजे तुमची नोड 3 क्रिएट होणार. आता पहा तुमची नोड 3 क्रिएट होणार, म्हणजे N3. आता इथं मी वेगळा पॉइंट हे घेतो, N3 तुमची क्रिएट होणार, म्हणजे नोड 3 तुमची क्रिएट झाली. याच्यावरती डेटा आणि तुमचं, याच्यावरती डेटासाठी जागा आणि तुमचं नल नेक्स्ट पॉइंटर
नेक्स्ट पॉइंटर साठी जागा. इथं काय आता याची मेमरी काय असणार 3030. सपोज एक्झाम्पल दिला, याची मेमरी 3030. ही 3030 हे 3030 कुठं स्टोअर होणार या नेक्स्ट वरती, कुणाच्या पॉइंटर टेम्पररी पॉइंटरच्या नेक्स्ट वरती. टेम्पररी पॉइंटर कुणाला पॉइंट करत आहे, टेम्पररी पॉइंटर तुमच्या नोड 2 ला पॉइंट करत आहे. म्हणजे नोड 2 च्या नेक्स्ट वरती, नेक्स्ट पॉइंटर वरती ही 3030 व्हॅल्यू स्टोअर होईल. म्हणजे इथं या ठिकाणी या नलच्या जागी तुमची ती व्हॅल्यू स्टोअर होईल. मग नलला कट करतो मी, नलला कट करतो आणि इथं 3030 मेमरी लोकेशन देऊन टाकतो. 3030 कुणाची मेमरी लोकेशन आहे, नोड 3 ची, नोड 3 ची. मग आता मी काय केलं, या पी वरती म्हणजेच या पॉइंटर वरती मी काय केलं, आता तुमचे नेक्स्ट पॉइंटर टाकून दिला. आता नेक्स्ट पॉइंटर पीचा नेक्स्ट पॉइंटर वरती तुम्ही काय टाकलं होतं 3030. या पीच्या नेक्स्ट पॉइंटर वरती म्हणजेच नोड 2 च्या नेक्स्ट पॉइंटर वरती, नोड 2 च्या नेक्स्ट पॉइंटर वरती 3030 टाकलं होतं तुम्ही मेमरी लोकेशन. मग 3030 ही कशावरती स्टोअर होणार आता, पी वरती. म्हणजे पी हा तुमच्या कशाला पॉइंट करणार, तुमच्या 3030 या मेमरी लोकेशन वरला. 3030 लाच म्हणजेच तुमच्या नोड 3 ला, नोड 3 आहे ना 3030 वरती लोकेशन वरती, म्हणजेच नोड 3 ला तुमचं पॉइंट करण्याचं काम करणार. म्हणजे पहा मित्रांनो, पॉइंटर वरती कधी कधी आपण पॉइंटर वरती आपण आता नोड 3 टाकण्याचं काम केलं. नोड 3 आता पॉइंटर पी कशाला पॉइंट करणार, नोड 3 ला. म्हणजे आता नोड 3 वरती आपण डेटा घेऊ शकणार म्हणजे एक्स ला आपण नोड पी च्या डेटाला स्टोअर करणार. पी कशाला पॉइंट करत आहे, N3 ला. मग N3 वरती आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकणार, कोणाची, एक्सची. एक्स वरती युजरने काय एंटर केली, 30 व्हॅल्यू एंटर केली. पहा 30 व्हॅल्यू युजरने एंटर केली. कुठं, इथं या ठिकाणी, एक्स वरती या ठिकाणी. मग 30 व्हॅल्यू मी एंटर करणार या पीच्या डेटाला. म्हणजे पीचा डेटा म्हणजे नोड 3 चा डेटा. नोड 3 चा डेटा म्हणजे इथं या डेटा सेक्शन मध्ये मी 30 व्हॅल्यू इन्सर्ट करणार. म्हणजे नोड 3 मध्ये तुमची 30 एलिमेंट हा स्टोअर होणार. समजलं. आणि आता इथं काय केलं आहे, पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये, म्हणजे पीच्या म्हणजेच नोड 3 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये तुमचा नल व्हॅल्यू स्टोअर करणार. म्हणजे नेक्स्ट पॉइंटर म्हणजे इथं याच्यामध्ये मी तुमचा नल व्हॅल्यू स्टोअर करणार, NULL. पहा मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात करीत आहात का, पी वरती पहिल्यांदा काय केलं आपण, पी वरती हेड पॉइंटर दिला. त्यानंतर पी वरती मी नोड 1 स्टोअर केली. पहा पी वरती मी नोड 1 स्टोअर केली. त्यानंतर पी वरती मी नोड 2 स्टोअर केली. त्यानंतर पी वरती मी नोड 3 स्टोअर केली आणि नोड 3 चे डेटा एलिमेंट इन्सर्ट करून घेतले. जसं मी पी वरती नोड तयार करीत आहे तसं मी त्या पी वरती मी डेटा एलिमेंट इन्सर्ट करत आहे. म्हणजे नोड 1 साठी मी 10 एलिमेंट इन्सर्ट करून घेतला, नोड 2 साठी मी 20 एलिमेंट इन्सर्ट केला, नोड 3 साठी मी 30 एलिमेंट इन्सर्ट केला. कुणाच्या, पीच एकच पॉइंटर बनविला, फक्त प्रत्येक नोड साठी आपण तेच यूज करत आहोत पॉइंटर. समजत आहे का, डिफरंट मेमरी लोकेशनचा वापर करून. काही नाही, मेलॉक समजत नसेल, फक्त एवढंच लक्षात घ्या, ही लाईन तुम्ही ऍज इट इज पाठ करून जा, लर्न करून जा. डायरेक्ट ही लाईनचा अर्थ काय, एक मेमरी लोकेशन तुमची नेक्स्ट पॉइंटरला अलोकेट करून देत आहे. नेक्स्ट नावाच्या जागेवरती म्हणजे या नेक्स्ट पॉइंटर मध्ये मेमरी लोकेशन अलोकेट करून देत आहे. एक म्हणजे थोडक्यात एक जागा रिझर्व करून देत आहे त्या पॉइंटरच्या नेक्स्ट फील्डला. समजलं. आता तिन्ही तुमचे साईज काय एंटर केली तुम्ही, एन ची साईज तुमची 3 एंटर केली तुम्ही, एन ची साईज 3 एंटर केली म्हणल्यावर आता तुमचा हा फॉर लूप एंड झाला. इथे एंड झाला म्हणल्यावर इन्क्रीमेंट होणार, इन्क्रीमेंट झाल्यावर 4 होणार, 4 झाल्यावर कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. मग फॉर लूप एक्झिक्यूट होणार का नाही. मग शेवटी तुमचा रिटर्न काय होणार, हेड तुमचा रिटर्न होणार. आता हेड काय आहे, हेड काय आहे बरं, हेड कुणाला पॉइंट करत आहे, हेड तुम्हाला सांगितलंय मी, हेड काय करत आहे, N1 ला पॉइंट करत आहे. म्हणजे हेड वरती कुणाचा ऍड्रेस आहे, हे 1010. हेड वरती काय आहे, 1010 ही मेमरी लोकेशन तुमच्या हेड वरती आहे, हेड वरती. मग शेवटी काय केलं आपण, रिटर्न हेड केलं. शेवटी रिटर्न हेड झालं, म्हणजेच रिटर्न हेड झालं म्हणल्यावर रिटर्न कोणती व्हॅल्यू झाली, 1010 व्हॅल्यू ही रिटर्न झाली. 1010 कुणाला पॉइंट करत आहे, N1 ला.
N1 ला. पहा आता तुम्हाला कसं कसं झालं तेच मला सांगतो. नोड 1 झाली, नोड 2 झाली, नोड 3 झाली. तेच त्याचे डेटा मेंबर त्याचे हे पहा. आता तुम्हाला इथं तुम्हाला ऍज इट इज दिसत असेल या ह्याच्यात. आता याच्यात काय झालं तुम्हाला हे इकडलं लक्ष देऊ नका, प्रोग्राम हे पण बघायचं आहे आपल्याला. एवढं लक्ष द्या आधी. नोड 1 हेड कशाला पॉइंट आउट करणार आहे? हेड वरती कोणती लोकेशन एंटर केली मी, हेडला कोणती रिटर्न केली मी, 1010 ही मेमरी रिटर्न केली, ही लोकेशन हा ऍड्रेस रिटर्न केला. कुठं शेवटी रिटर्न हेड केलं नाही का, रिटर्न हेड केलं म्हणजे 1010 ही लोकेशन रिटर्न केली आपण. समजलं का? 1010. मग 1010 कुणाला पॉइंट करत आहे? नोड 1 ला. म्हणजेच तुमचा हेड डायरेक्टली नोड 1 ला पॉइंट करणार. नोड 2 कोणाला पॉइंट करणार? नोड 1 कोणाला पॉइंट करणार? नोड 2 ला. आणि नोड 2 कोणाला पॉइंट करणार? 3 ला. आणि 3 कोणाला पॉइंट करणार? नल ला. हे पहा नल व्हॅल्यू आहे ना, मग 3 तुमचा नल व्हॅल्यूला पॉइंट करणार. समजलं? आउटपुटला जर आपण डिस्प्ले करण्याचं काम केलं तर नोड 1 10 20 30 हे डेटा आपल्याला डिस्प्ले होईल आणि नल व्हॅल्यू शेवटी आपल्याला डिस्प्ले होईल. समजलं? फक्त आपल्याला हेडची व्हॅल्यू आधी द्यावी लागेल डिस्प्ले करताना. मग डिस्प्ले करताना काय लॉजिक असेल हे पहा. इथं मी डिस्प्ले करण्याचं लॉजिक लिहिलेलं आहे. हे पहा, इथं मी तुम्हाला डिस्प्ले करण्याचं लॉजिक सांगतो. आता डिस्प्ले करण्याचं लॉजिक लक्षात घ्या. फंक्शन डिस्प्ले सिंगल लिंक लिस्ट. सिंगल लिंक लिस्टला डिस्प्ले बी करावं लागेल ना आपल्याला. आता क्रिएट करून तुम्ही सोडून देणार आहात का? त्याला आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करण्यासाठी काही ना काहीतरी डिस्प्ले फंक्शन बनवावं लागेल. मग डिस्प्ले फंक्शन क्रिएट करा. वाईड रिटर्न टाईप वाईड घेणार. डिस्प्ले फंक्शन तुम्ही क्रिएट करणार. डिस्प्ले फंक्शन मध्ये मी काय करत आहे, हेडला तुमचं हेड व्हॅल्यू देत आहे, त्या नोडच्या हेड व्हॅल्यू देत आहे. आता मित्रांनो तुम्ही मला सांगा, टाईप डेफ बघितलं आपण, टाईप डेफ. आता इथून काय रिटर्न झाले आपल्याला? हेड रिटर्न झाले. हेड रिटर्न झालेलं हेड कुठं स्टोअर होणार? टाईप डेफ मध्ये. आता तुम्हाला टाईप डेफ जर दाखवायचं जर झालं, हे पहा इथं टाईप डेफ आहे. ह्याला मी कॉपी करतो आणि इथं तुमच्या साईडला तुमचा स्टोअर करतो. याला काय करतो मी साईडला तुमच्या लिहून टाकतो. इथं तुम्हाला पेस्ट करून टाकतो. पेस्ट. आता मित्रांनो तुमचा रिटर्न काय RETURN रिटर्न काय केलं तर मी हेडला, याची AD हेडला, कुण्या क्रिएट फंक्शनच्या हेडला रिटर्न केलं. म्हणजे मी 1010 ही लोकेशन या हेड वरती जी लोकेशन स्टोअर होती, मेमरी लोकेशन, ती रिटर्न केली. ती रिटर्न केलेली कुठं स्टोअर होणार? रिटर्न केलेली कुठं स्टोअर होणार? या नोड मध्ये स्टोअर होणार. समजलं? नोड मध्ये कुठं? या नेक्स्ट वरती. समजलं? नेक्स्ट वरती स्टोअर होणार. मग मित्रांनो नोड मध्ये नेक्स्ट वरती ती व्हॅल्यू स्टोअर झाली सपोज. आता मग मी काय करणार, त्या नोडच्या हेडला मी ऍक्सेस करणार. त्या नोडचा हेड पॉइंटर बनवणार. त्या नोडचा म्हणजे नोडचा हेड पॉइंटर बनवणार. मग त्या नोडचा मला जर हेड पॉइंटर बनवायचा आहे तर मी स्टार हेड लिहिणार. स्टार हेड. हेड तुम्हाला माहिती कुणाला पॉइंट करणार आहे? 1010 लोकेशनला. 1010 लोकेशनला म्हणजेच नोड 1 ला. नोड 1 ला हेड पॉइंट करण्याचं काम करणार आहे. हेड तुमच्या या लोकेशनला पॉइंट करणार आहे म्हणजेच नोड 1 ला. मग मित्रांनो ही कंडिशन आपण तिथं मानली. काय? व्हाईल लूप मांडला. व्हाईल लूप म्हणजे एक कंडिशन दिली तिथं. ही कंडिशन कवर ट्रू राहणार जवळ तुमचा हेड नॉट इक्वल टू नल राहणार. हेड काय आहे? हेड काय आहे तुमचा? हेड N1 आहे. N1 काय आहे? N1 काय आहे तुमचा? हा 1010 लोकेशन आहे. N1 ची लोकेशन 1010 आहे. मग 10 वरती कोणता एलिमेंट आहे? 10 वरती कोणता एलिमेंट आहे? हा 10 एलिमेंट आहे. मग 10 एलिमेंट आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. कसं? हेड काय आहे तुमचा? 1010 नॉट इक्वल टू हेड तुमचा 1010 आहे. आता ही कंडिशन मी इथं लिहित आहे. ही कंडिशन बघा, ही कंडिशन मी इथं लिहित आहे. काय? तुमचा हेड तुमचा नॉट इक्वल टू म्हणजे जर हेड नॉट इक्वल टू नल असेल, NULL नल असेल तर प्रोग्राम ट्रू राहील. तर कंडिशन ट्रू राहील. कंडिशन ट्रू झाल्यावर ह्या ब्रॅकेट मधले ब्लॉक एक्झिक्यूट होणार. या ब्रॅकेट मधले ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे नल काय आहे तुमचा? आता हेड काय आहे तुमचा? हेड 1010 आहे. 1010 हा तुमचा नॉट इक्वल टू आहे का नल? म्हणजे नॉट इक्वल टू आहे का नल? म्हणजे 1010 हा
नॉट इक्वल टू आहे ना नल पेक्षा, म्हणजे कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर प्रिंट एफ होणार. प्रिंट एफ काय होणार, %d. आता मित्रांनो मला सांगा, तुम्हाला लिंग्लिश डिस्प्ले करायची, त्याचा डेटा तुम्हाला डिस्प्ले करायचा, मग डेटासाठी डिस्प्ले करण्यासाठी %d का म्हणून वापरलं, %d का म्हणून वापरलं, कारण की इंटिजर डेटा काय आहे, इंटिजर टाईपचा आहे. आणि ते प्रोग्रामला कसं समजायला डेटा इंटिजर टाईपचा आहे. बघा मित्रांनो, त्या नोडचा हे पहा, डेटा डिक्लेअर करताना आपण कशामध्ये केलता, इंटिजर मध्ये डिक्लेअर केलता. मग या टाईप डेफ मध्ये इंटिजर मध्ये डिक्लेअर केला ना, मग तिथं डेटा इंटिजर मध्ये डिक्लेअर केला, म्हणजे आपण आता %d थ्रू ऍक्सेस करू शकतो. मग आता काय करणार आपण त्याला, %d थ्रू ऍक्सेस केलं, आता काय करणार आपण त्याला, आता आपण त्याला ऍक्सेस करणार. %d वरती कोणती व्हॅल्यू येणार तुमची, हे डेटा येणार. तुमचा जो काही डेटा त्या नोड 1 मध्ये स्टोअर राहणार, ते डेटा तुमचा डिस्प्ले होणार आउटपुटला. त्यानंतर हा असा एरो डिस्प्ले होणार, पहा एरो डिस्प्ले होणार. आणि त्यानंतर हेड डेटा म्हणजेच या नोड 1 चा डेटा तुम्हाला, हेड कुणाला पॉइंट करत आहे, कुण्या डेटाला, या नोड 1 च्या डेटाला. मग नोड 1 चा डेटा म्हणजे 10 हा एलिमेंट आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होणार. मग 10 डिस्प्ले झाला, त्यानंतर या %d च्या जागी 10 डिस्प्ले झाला. त्यानंतर हा एरो येणार तुमचा, एरो आल्यानंतर हेड वरती काय स्टोअर होणार, नेक्स्ट पॉइंटर. म्हणजे आता तुमचा हेड वरती नेक्स्ट पॉइंटर स्टोअर होणार. म्हणजे हेड वरती इतके वेळ 1010 ही लोकेशन स्टोअर होती, आता तुमचं नेक्स्ट पॉइंटर स्टोअर होणार. नेक्स्ट पॉइंटर म्हणजेच आता नेक्स्ट पॉइंटर काय आहे, N2 म्हणजे नोड 2 म्हणजेच 2020 ही लोकेशन त्याच्यावरती येणार. मग 2020 वरचा डेटा आपल्याला डिस्प्ले होणार, म्हणजे 20 व्हॅल्यू आता डिस्प्ले होणार 2020. मग 2020 हा नॉट इक्वल टू आहे का नल पेक्षा, ही व्हॅल्यू चेक होणार 2020. आता नेक्स्ट हेडर कोण्या गोष्टीला पॉइंट करणार आहे, N2 ला. N2 म्हणजेच 2020 या लोकेशन वरती हेड पॉइंट करणार आहे. मग आता इथं फक्त डिस्प्लेचं लॉजिक कसं आहे ते सांगायला, क्रिएशनचं लॉजिक, क्रिएशनचं फंक्शन तुमचा संपला, नोड कसा क्रिएट झाला तेच तुमचं संपलं. त्या फंक्शन थ्रू, क्रिएट फंक्शन थ्रू तुमचा नोड तुमचा अख्खा क्रिएट होईल. आता त्या नोडला डिस्प्ले करण्याचं काम साठी आपण हे डिस्प्ले फंक्शन बघत आहोत. आता हेड कशाला पॉइंट करणार, नोड 2 ला. नोड 2 ला म्हणजे 2020 ला. मग 2020 या लोकेशन वरती 2020 ही लोकेशन कम्पेअर होणार. 2020 नॉट इक्वल टू नल, म्हणजे 2020 पण नॉट इक्वल टू नल आहे. तर मित्रांनो मग काय होणार, तुमचं ही कंडिशन ट्रू निघणार. कंडिशन ट्रू निघाल्यावर काय होणार, हेड वरती या %d वरती हेड ऑफ डाटा तुमचा डिस्प्ले होणार. कॉमा देऊन हेड ऑफ डाटा डिस्प्ले केलाय ना, हेड ऑफ डेटा म्हणजे त्या हेडचा डेटा. आता हेड कोणाला पॉइंट करत आहे, नोड 2 ला. नोड 2 कोणाला पॉइंट करत आहे, नोड 2 चा मेमरी लोकेशन काय आहे, 2020. मग 2020 चा डेटा काय आहे, 20. मग 20 व्हॅल्यू आउटपुटला डिस्प्ले होणार. हे पहा झाली का 20. त्यानंतर एरो ऑपरेटर येणार. या %d च्या जागी 20 व्हॅल्यू डिस्प्ले झाली आणि त्यानंतर एरो ऑपरेटर आला का, एरो म्हणजे एरो हा सिम्बॉल आला. आपण प्रोग्राम मध्ये देतानाच एरो देणार, कारण की आपल्याला थोडस या दोन्ही मध्ये गॅप होऊन जाईल, समजलं. आता मित्रांनो मला सांगा, हेड ऑफ डेटा हा तुमचा इथं डिस्प्ले झाला, कुठं, या %d वरती. मग तुमचा हेड वरती आता काय केलं आपण, हेड इज इक्वल टू नेक्स्ट पॉइंटर दिला आपण त्याच्यावरती, म्हणजे त्या हेडचा नेक्स्ट पॉइंटर, त्याच हेडचा नेक्स्ट पॉइंटर हेड वरती दिला. मग हेड वरती आता काय होणार, त्याच हेडचा नेक्स्ट पॉइंटर काय आहे, 3030 म्हणजेच N3. आता तुमचं इथं काय येणार, तुमचं N3 3030 असं येणार. मग N3 येणार म्हणजे नोड 3 ची मेमरी लोकेशन 3030. मग 3030 ही तुमची कम्पेअर होणार 3030 ही तुमची कम्पेअर होणार नल सोबत. मग 3030 नॉट इक्वल टू नल, हे काय होणार, तुमचं कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर %d वरती तुमची नोड हेडचा डेटा डिस्प्ले होणार, हेडचा डेटा. आता हेड कुणाला पॉइंट करत आहे, या नोड 3 ला पॉइंट करत आहे. मग नोड 3 चा डेटा काय आहे, 30 व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला जाईल. मग 30 व्हॅल्यू इथं गेली या %d वरती. त्यानंतर एरो ऑपरेटर, मग एरो गेला. आणि त्यानंतर मित्रांनो
हेड वरती तुमचं काय जाईल, नेक्स्ट पॉइंटर. तुमच्या या 3030 वरती काय आहे, नल. मग नल नल काय आहे, नल आहे ना, नेक्स्ट पॉइंटर काय आहे, नल. मग नल हा कशावरती जाईल, हेड वरती. मग नल हा हेड वरती गेला म्हणल्यावर आता हेड कशाला पॉइंट करणार आहे तुमचा, नलला. समजत आहे का मित्रांनो? हेड कसा तुमच्या नोड 1 ला, नोड 2 ला, नोड 3 ला पॉइंट करत गेला, तसंच आता हेड तुमचा नलला पॉइंट करणार. हेड तुमचा NULL नलला पॉइंट करणार. मग इथं पहा मित्रांनो, आता काय होणार तुमचं, ही कंडिशन फॉल्स होणार. कशी फॉल्स होणार, नल हा तुमचा नल NULL नल हा तुमचा नॉट इक्वल टू नल, ही कंडिशन ट्रू होईल का नाही, ही कंडिशन फॉल्स होईल. मग फॉल्स झाल्यावर हे प्रिंट होणार का नाही, म्हणजे आपले तिन्ही नोड 1 नोड 2 नोड 3 प्रिंट झाल्या आउटपुट स्क्रीनला, आउटपुटला प्रिंट झाल्या. आता कंडिशन फॉल्स झाली. मग फॉल्स झाल्यावर वाईल लूप एक्झिक्यूट होणार का नाही. मग वाईल लूपच्या बाहेर आलं, या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर आलं, आणि प्रिंट एन म्हणजे प्रिंट एन झालं म्हणल्यावर ह्या एरोच्या नंतर तुम्हाला नल व्हॅल्यू येईल. प्रिंट एन मध्ये काय आहे, NULL. मग NULL नल व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला येईल. आता 10 20 30 ह्या व्हॅल्यू आपल्याला आउटपुट स्क्रीनला येऊन जातात मित्रांनो. आता तुम्हाला एवढं सगळं मी सांगितलं, कसं डिस्प्ले फंक्शन वर्क करतंय, कसं क्रिएट फंक्शन वर्क करतंय, कसं टाईप डेफ कामून डिक्लेअर केला आपण, एवढं सांगितलं. आता याच्या प्रोग्राम आपण बघून घेऊया. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन फक्त एकाच ह्याच्यावर येतो, कोण्या, क्रिएट फंक्शन वरती. म्हणजे एवढ्याच फंक्शन वरती तुम्हाला क्वेश्चन येतो, क्रिएट फंक्शन वरती. कुण्यावरती येतो, ह्याच्यावरती येतो. पहा, एवढाच प्रोग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. एक्झाम मध्ये विचारला जातो 4 मार्कासाठी. क्रिएट लिंक लिस्टचा, सिंगल लिंक लिस्टचा प्रोग्राम लिहा म्हणताय. मग तिथं तुम्ही आता फंक्शन बनवायचा, त्या फंक्शन मध्ये एन व्हॅल्यू युजर कडून एन घ्यायचा. एन काय आहे, नंबर ऑफ नोड्स. त्यानंतर हे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, हेड पॉइंटर डिक्लेअर करायचा, पॉइंटर पी डिक्लेअर करायचा. पॉइंटर पी कामून, कारण टेम्पररी नोड आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायसाठी, टेम्पररी नोड वरतीच चेंजेस करू शकतो आपण. समजत आहे ना, एवढ्या गोष्टी केल्या आपण. आता काय करणार, तुमचा प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, टाईप डेफ तुम्ही वर लिहायचा असा. त्यानंतर तुमचा क्रिएट फंक्शन क्रिएट करायची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू तुमची क्रिएट करायची. हे तुमचा क्रिएट फंक्शन लिहायचा. क्रिएट फंक्शन लिहिला, त्याच्यामध्ये क्रिएट फंक्शन मध्ये एन युजर कडून घेणार तुम्ही, एन ची व्हॅल्यू युजर कडून घेणार. मग काय केलं तुम्ही, एन ची व्हॅल्यू युजर कडून घेतली, आणि ते लिंक लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी डिस्प्ले फंक्शन वापरला. डिस्प्ले फंक्शन मध्ये हेड पॉइंटर तुमचा डिक्लेअर केला. समजलं तुम्हाला हे कसं करायचंय. ऍज इट इज तुम्ही हा प्रोग्राम लर्न करा, किंवा तुम्हाला समजत असेल तर अंडरस्टँडिंगनी तुम्ही लिहून टाका. आता stdlib ही स्ट्रिंग डॉट लायब्ररी ही कामून, stdlib ही लायब्ररी कामून इन्सर्ट करून घेतली, कारण की मेलॉक फंक्शन वापरत आहोत. मेलॉक आणि केलॉक वापरण्यासाठी आपल्याला std.lib लायब्ररी ही कंपल्सरी आहे. आता तुमचा जो प्रोग्रामिनर आहे, जो तुमचा एक्झामिनर आहे, तो तुमचा लॉजिक मध्ये काय चेक करणार, तुम्ही हेडर फाईल इन्क्लूड केली का नाही ते चेक करणार, स्ट्रक्चर बनविलेला आहे का नाही ते चेक करणार. त्यानंतर क्रिएट फंक्शनचं जर सांगितलं असेल, क्रिएट फंक्शनचं जर विचारलं असेल क्वेश्चन मध्ये, तर क्रिएट फंक्शनचं लॉजिक, हे लॉजिक एवढं लिहिलं आहे का नाही ते चेक करणार. हे डिस्प्ले बघणार नाही, तो डिस्प्ले बघणार नाही, डायरेक्ट तुमचा फक्त क्रिएट फंक्शनचं लॉजिक बघणार. मग तुम्ही एक्झाम मध्ये नुसतं क्रिएट फंक्शन बी लिहून आलात तरी चालून येतो. फक्त हे डिस्प्ले कशासाठी वापरलाय मी इथं, तुम्हाला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले बी व्हायला पाहिजे ना लिंक लिस्ट. तुम्ही कोणता लिंक लिस्ट क्रिएट केला आहे ते डिस्प्ले बी व्हायला पाहिजे, त्यासाठी मी लावलेला आहे. मग आता मेन फंक्शन मध्ये मी बघा काय लिहिलेलं आहे, इंट मेन लिहिला. इंट मेन मध्ये आता मला डिस्प्लेला कॉल करायचा आहे, क्रिएट फंक्शनला कॉल करायचा आहे, या दोन्ही फंक्शनला कॉल लावायचा आहे. मग इंटिजर एन व्हेरिएबल डिक्लेअर करणार. नोड नावाचा हा स्ट्रक्चर आहे. नोड काय आहे, स्ट्रक्चर आहे. पहा वर बघा, इथं बघा, नोड काय आहे, स्ट्रक्चर आहे तुमचा. म्हणून नोड नावाच्या स्ट्रक्चरचा हा हेड पॉइंटर बनविला. आता त्या हेडला तुम्ही ऍक्सेस करू शकता. प्रिंट एफ करून युजरला मेसेज देणार, एंटर नंबर ऑफ नोड्स, किती नोड्स तुम्हाला इन्सर्ट करायचे आहेत, त्या लिंक लिस्ट मध्ये किती नोड्स इन्सर्ट करायचे आहेत ते मेसेज युजरला दिला. त्यानंतर एन वरती व्हॅल्यू इन्सर्ट करणार, कोण, युजर. मग एन वरती सपोज युजरनी एन ची व्हॅल्यू टाकली 3, मग 3 नोड्स तुमच्या क्रिएट होणार लिंक लिस्ट मध्ये. मग 3 साठी तुम्हाला डेटा विचारणार,
मग आपल्याला क्रिएट फंक्शन कॉल करावं लागेल. इथं क्रिएट फंक्शन कॉल करावं लागेल. हेड इक्वल टू क्रिएट म्हणजे हेड वरती तुमचं काय येईल, क्रिएट येईल. हेड आपल्याला क्रिएट करून घ्यायचं आहे. क्रिएट काय करणार आहे, क्रिएट फंक्शन काय करणार आहे, हेडला रिटर्न करणार आहे. हे पहा, हेडला रिटर्न करण्याचं काम क्रिएट करत आहे. क्रिएट हा फंक्शन हेडला शेवटी रिटर्न करणार आहे. मग हेडला रिटर्न करणार आहे म्हणल्यावर आपण बघितलं, आपल्या बोर्डवरती बघितलं, क्रिएट फंक्शन 1010 व्हॅल्यूला रिटर्न करत आहे. म्हणजे हेडवरती काय स्टोअर होणार आहे, 1010 व्हॅल्यू, पहिल्या नोडचे मेमरी लोकेशन हेडवरती स्टोअर होणार. समजलं. आता सिंगल लिंक लिस्ट डिस्प्ले करायचं काम करायचं. मग डिस्प्ले फंक्शनला इथं कॉल करायचा. क्रिएट फंक्शनला तुम्ही इथं कॉल केला आणि तिथं एन पास केला. त्याला एन काय आहे, युजरनी इन्सर्ट केलेले नंबर. युजरनी काय इन्सर्ट केले, 3 नंबर इन्सर्ट केला. सपोज युजरनी नोडची साईज एंटर केली 3, मग 3 इथं गेला. 3 कुणावरती गेला, त्या क्रिएट फंक्शनच्या एन नावाच्या व्हेरिएबल वरती. पहा क्रिएट फंक्शन मध्ये, हे पहा क्रिएट फंक्शन मध्ये एन नावाच्या व्हेरिएबल वरती 3 व्हॅल्यू गेली. मग आता 3 व्हॅल्यू इथं वापरू शकतो आपण. कुठं, या फॉर लूप मध्ये. फॉर लूप मध्ये 3 व्हॅल्यू आपण वापरू शकतो. समजलं ना कशा कशी लिंकिंग होत आहे. समजलं ना तुमचं, एनला इथं डिक्लेअर केलेलं आहे. समजलं ना. आता हेडला तुम्ही काय केलं, हेड वरती तुम्ही क्रिएट फंक्शन काय करणार आहे, हेडला रिटर्न करणार आहे. म्हणजे 1010 म्हणजे 1010 ही व्हॅल्यू तुमच्या हेडमध्ये स्टोअर होणार. कुठं, या हेडमध्ये. इथं हेडला तुम्ही डिक्लेअर केलं, या हेडमध्ये 1010 ही मेमरी लोकेशन स्टोअर होणार. शेवटी आपल्याला प्रत्येक फंक्शन हेडच रिटर्न करणार आहे. क्रिएट असो, इन्सर्ट असो, डिलीट असो, सर्चिंग असो, सॉर्टिंग असो, शेवटी सगळे फंक्शन्स, डिस्प्ले फंक्शन्स बी आपल्याला हेडच रिटर्न करणार आहे. हेड, आता हेड रिटर्न करणार आहे. हेड रिटर्न केला. आता आपल्या सपोज माझ्याकडे हेड आहे. आता हेड थ्रू मी बाकीचे नंबर्स बी ऍक्सेस करू शकतो. म्हणजे हेड आपल्याकडे आहे, हेड थ्रू मी नोड 1 ऍक्सेस करू शकतो. हेडची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 1010. मग नोड 1 ऍक्सेस करू शकतो. नोड 1 कर, नोड 2 चा मेमरी ऍड्रेस असतो, नोड 2 चा. म्हणजे नोड 2 ला पण मी ऍक्सेस करू शकतो. नोड 2 कर, नोड 3 चा ऍक्सेस असतो, मेमरी ऍड्रेस असतो. मग नोड 3 ला पण मी ऍक्सेस करतो. नोड 3 वर काय असतो, तुमचा नल पॉइंटर असतो, NULL. नोड 3 वर नल पॉइंटर, कारण की लास्ट आहे ना नोड 3, म्हणून नल पॉइंटर तुमचा. मग आता मी जेव्हा डिस्प्ले फंक्शनला कॉल करीन तेव्हा आपलं कोणतं लॉजिक हे होईल, एक्झिक्यूट होणार, हे लॉजिक एक्झिक्यूट होणार. कोणतं, डिस्प्लेचं. हे पहा, डिस्प्ले फंक्शनला जेव्हा मी कॉल लावीन तेव्हा इथून हेड व्हॅल्यू युजर कडून हेड व्हॅल्यू इथून घेईन. कुठून, इथून 1010 व्हॅल्यू इथं जाईन. म्हणजे इथं हेड पास केला म्हणजेच 1010 या डिस्प्लेला पास केला, म्हणजेच इथं 1010 व्हॅल्यू आली. हेडमध्ये 1010 व्हॅल्यू आली. मग हेड 1010 नॉट इक्वल टू नल, ही कंडिशन ट्रू झाली की मग त्या 1010 नोड 1 मध्ये जो डेटा आहे 10 व्हॅल्यू, ती 10 व्हॅल्यू इथं डिस्प्ले होणार. एरो ऑपरेटर येणार, त्यानंतर नेक्स्ट पॉइंटर, त्याचा नेक्स्ट पॉइंटर झाला की बाकी सगळं. मग हे तर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंच मी, बाकी सगळं पुढचं कसं कसं होत आहे. कवर तुमचा हेड ट्रू राहीन, जवळ ही व्हाईल लूप ट्रू राहीन तेव्हा हे एक्झिक्यूट होणार. नोड तुमचे डिस्प्ले होत राहणार. पहिला डेटा तुमचा नोड 1 चा डिस्प्ले होणार, दुसरा डेटा नोड 2 चा, तिसरा डेटा नोड 3 चा, असं डिस्प्ले होणार. आणि शेवटी तुमचं नल व्हॅल्यू ही प्रिंट होऊन येणार. नल, NULL, नल. आता आउटपुट जर बघायचं जर झालं ह्याला, तर कसं येणार पहा. एंटर नंबर ऑफ नोड्स येणार. आधी इंट मेन पासून तुमचा स्टार्ट होणार. आधी एंटर नंबर ऑफ नोड, मला किती नोड त्या लिंक लिस्ट मध्ये एंटर करायचे. सपोज मला 3 नोड एंटर करायचे. आता जसं जसं मी तिथं तुम्हाला बोर्डवरती एक्सप्लेन करून सांगितलं तसंच इथं मी एंटर करणार आहे. 3 नोड मला एंटर करायचे, म्हणजे एन ची व्हॅल्यू मी 3 दिली. एंटर डेटा काय, पहिल्या नोड मध्ये मी 10 व्हॅल्यू इन्सर्ट करणार, दुसऱ्या नोड मध्ये मी काय करणार 20 व्हॅल्यू इन्सर्ट करणार, तिसऱ्या नोड मध्ये मी 30 व्हॅल्यू इन्सर्ट करणार. आता जर मी एंटर बटन दाबला तर मला सगळ्या व्हॅल्यूज डिस्प्ले होऊन येतात. पहा, एंटर बटन दाबला, सिंगल लिंक लिस्ट मध्ये किती व्हॅल्यूज आहेत पहा. तुमच्या 10 इन्सर्ट केली आपण, 20 इन्सर्ट केली, 30 इन्सर्ट केली पहा. आणि शेवटी तुमचा नल व्हॅल्यू प्रिंट होऊन आली. म्हणजे 10 हा पॉइंट करत आहे 20 ला, 20 हा पॉइंट करत आहे 30 ला, आणि शेवटी 30 तुमचा नल व्हॅल्यूला पॉइंट करत आहे. समजलं तुमची लिंक लिस्ट कशी क्रिएट केली जाते हे तुम्हाला समजलं. मोठं लेक्चर झालं. लेक्चर जर समजलं नसेल परत समजून घ्या. हा क्रिएट फंक्शन मेन आहे. तुम्हाला 4 मार्कासाठी हाऊ सिंगल लिंक लिस्ट क्रिएटेड विथ एक्झाम्पल असं तुम्हाला विचारलं जातं. मग तुम्हाला 4 मार्कासाठी हे प्रोग्राम तुम्हाला इतकाच लिहावं लागेल. कितका, इथून
इथून लिहा, इथून ते इथपर्यंत. डिस्प्ले करायची गरज नाही, त्याला डिस्प्ले करायची गरज नाही. डिस्प्ले केलं तर चांगलंच आहे, पण डिस्प्ले करायची गरज नाही. इथून इथपर्यंत लिहायचा आणि त्याला कॉल करायचं. इंट मेन मध्ये त्याला कॉल करायचं. इंट मेन मध्ये या क्रिएट फंक्शनला कॉल करून दाखवायचं. समजलं? नाहीतर काय करा, तुम्ही ऍज इट इज एवढा 63 लाईनीचा प्रोग्राम तुम्ही लिहून या. समजलं? काही नाही, 6 मार्काशिवाय तुमचा प्रोग्राम येणार नाही. लिंग्लिशचे प्रोग्राम, कोणते पण लिंग्लिशचे प्रोग्राम तुम्हाला 6 मार्काच्या खाली येऊच शकत नाहीत मित्रांनो. 6 मार्काला तुमचे कंपल्सरी इंग्लिशचे प्रोग्राम येणार. 6 मार्काच्या खाली तर यायची गॅरंटी नाही. हा, 6 मार्काच्या खाली कोणते येतील? फक्त इन्सर्ट ऍट बिगिनिंग. इन्सर्ट ऍट बिगिनिंगचं लॉजिक छोटा असतंय. इन्सर्ट ऍट एंड त्याचं पण लॉजिक छोटा असते. डिलीट ऍट बिगिनिंग त्याचं पण लॉजिक छोटा असते. डिलीट ऍट एंड ह्याचं पण लॉजिक छोटा असते. हे ऑपरेशन्स जे तुमचे आहेत त्यांचे लॉजिक छोटे असतात. हा, ते 4 मार्कासाठी येऊ शकतात तुम्हाला. मग तुम्हाला समजलं कुठून कुठवर लिहायचं आहे. stdlib ही लायब्ररी, स्ट्रिंग लायब्ररी फाईल इन्क्लूड करून घ्यायची आहे. का म्हणून? कारण की मेलॉक वापरत आहात. आणि मेलॉक जर तुम्हाला समजत नसेल तर फक्त एवढं लक्षात घ्या, मेलॉक काय करीत आहे, या हेडला मेमरी अलोकेट करून द्यायचं काम करत आहे. म्हणजे एक मेमरी रिझर्व करीत आहे. समजलं? रिझर्व काढून देत आहे मेमरीला. समजलं तुमचं? कसं कसं तुमचा नल पॉइंटर वर्क झाला, नेक्स्ट पॉइंटर कसा वर्क झाला. आता तुम्हाला डेटाला ऍक्सेस करायचा असेल तर हेड पॉइंट टू डेटा म्हणजे त्या नोडच्या डेटाला पॉइंट करणार. हेड पॉइंट टू नेक्स्ट म्हणजे त्या नोडच्या नेक्स्ट पॉइंटरला पॉइंट करणार. समजलं? होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही गोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत, लेक्चर परत बघा. नाही समजल्या तरी कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही डाऊट विचारू शकता. जे काही तुम्हाला डाऊट आले ते डाऊट तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही डाऊट तुमचे टाका. खूप बेसिकनी तुम्हाला लिंग्लिश एक्सप्लेन करून सांगितले. तुमचे कॉलेजचे टीचर्स सुद्धा इतका बेसिक्सनी तुम्हाला लिंग्लिश तुमचं एक्सप्लेन करून सांगणार नाही. खूप साऱ्या टीचर्सला तर लिंग्लिश हा कन्सेप्ट येत बी नाही कॉलेजच्या. मला तर हे डाऊट आहे की कॉलेजच्या शिक्षकांना तुमच्या लिंग्लिश नावाचा कन्सेप्ट येतंय का नाही. पण मित्रांनो असो, जे काही आहे तुमचं बघून घेऊया आपण. आज क्रिएशन झालं, उद्या इन्सर्शन वगैरे बघून घेऊया. त्यानंतर इन्सर्ट ऍट बिगिनिंग, एंड, बाकीचे सगळे ऑपरेशन्स आपण लेक्चर बाय लेक्चर बघून घेऊया. सो होप की तुम्हाला लेक्चर समजला असेल. जरी नाही समजला लेक्चर परत बघा. तरी नाही समजला कमेंट बॉक्स ओपन आहे. जे काही डाऊट असेल तुमचं विचारा. बाय बाय.